सुरू करणार आहोत. तसं आपण सातत्याने अजून एक कार्यक्रम करत आलो आहोत. तो म्हणजे आपला जून पावसाळ्याच्या सुरुवातीला घेणारा वन ट्री हिलचा कार्यक्रम. अतिशय लोकप्रिय, दरवर्षी प्रचंड गर्दी जमावणारा आणि फार काही त्याची पब्लिसिटी किंवा त्याचा गाजावाजा न करता असा भरपूर त्याला भरघोस प्रतिसाद मिळणारा कार्यक्रम म्हणजे आपला वन ट्री हिल. या वन ट्री हिल बद्दलच आपल्याला एक लेख त्याचा एक लेख लिहून आला. तो म्हणजे आपल्या रवी साठे किंवा दादा साठ्यांकडनं आलेला आहे. तर आज ते मुंबई बाहेर असल्यामुळे त्यांनी त्यांचं रेकॉर्डिंग आपल्याला पाठवलेलं आहे. त्यांचं आपण पूर्वी पण एक अभिवाचन घेतलं, त्यामुळे मी त्यांची आज वेगळी अशी ओळख करून देत नाही. किंबहुना आज जे अभिवाचक आहेत ते आधी एकदा या कार्यक्रमावर येऊन गेलेले आहेत, त्यामुळे मी त्या ह्याच्यात फार वेळ घालवणार नाहीये. आपण सगळे यांना खूप व्यवस्थित ओळखतो आणि त्यांची पूर्वी ओळख देखील करून घेतलेली आहे. तर मी त्यांच्या अभिवाचनाने आता सुरुवात करतो. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा मला आपल्या ग्रुपमध्ये बोलायची संधी दिली, धन्यवाद. साधारण आजचा विषय वन ट्री हिल माथेरान. साधारण 35 वर्षापूर्वी या ट्रेकचे आयोजन नेचर लव्हर्स ग्रुपने केले. इतकी वर्ष अखंड अविरतपणे हा उपक्रम राबवणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही. मागच्या वर्षी कोरोनामुळे हा ट्रेक होऊ शकला नाही. खंडित वर्ष म्हणून ते धरावे लागले. पण खरे सांगायचे झाले तर NLचा प्रत्येक सभासद त्या शनिवारी मनाने मात्र हा ट्रेक करून आला असेल हे नक्कीच. पहिल्या वर्षीचाच इतका खतरनाक जीवघेणा अनुभव पाठीशी असताना हिंमत कायम ठेवून हा उपक्रम चालू ठेवणे म्हणजे एक दिव्यच. हा अनुभव जेव्हा मी ऐकला तेव्हा अवाक झालो होतो. सर्वच जण तसे लहान होते, हौशी होते, पण जबाबदारी मोठी असते. हा ट्रेक तसा आता बराच सोपा झाला आहे. पूर्वी सर्वजण कर्जतहून चालत जात असत. व्हीटीहून शेवटची ट्रेन पकडायची. गाणी गात कधी कर्जत द्यायचे ते कळायचेच नाही. कर्जतला उतरले की चालायला सुरुवात. त्यावेळी रस्ते पण इतके चांगले नव्हते, गाड्या नव्हत्या, पाठीवर झोळी, झोळीत खाणेपिणे आणि अंगात नको तेवढी रग असायची. त्यातही मजा होती. प्रत्येक जण निदान दोघांना पुरेल इतके सामान आणायचा, तेही प्रेमापोटी. भूक तर सपाटून लागत असणार. त्यावेळी मोरवे धरणही नव्हते, ते एक मोठे तळे होते. सर्व बाजूनी नाले ओढे येऊन मिळायचे. कर्जत ते वडवीर साधारण 5 किलोमीटर अंतर ते अंधारातून कापायचे. मग माथेरानकडे तोंड करून चालायला सुरुवात. ह्या सुळक्याला वन ट्री का म्हणतात ते मात्र नंतर समजले. माथेरानच्या सपाटीपासून थोडा वेगळा असणारा हा सुळका आणि त्यावरचे एक जांभळाचे झाड, तेही डोंगरावर, झाले वन ट्री हिल. झाला एक पॉईंट. ह्या वेळपर्यंत रस्ता संपलेला असायचा. पुढचा प्रवास डोंगरातून. पूर्वी जूनमध्ये नक्की पाऊस पडायचा, त्यामुळे दरवर्षी जूनचा शेवटचा शनिवार हे कायमचे ठरलेले असायचे. मग किती जण असू देत, जायचे हे नक्कीच. पहिल्या वर्षी 36 जण होते, मागच्या वर्षी 200 जण. साधारण 2 तास चालले की आले आंबेगाव. पण सरळ जातील तर ना, मध्ये पाण्याची डबकी लागली की बसले सगळे डुंबायला. पण सगळा क्षीण मात्र निघून जायचा हे खरे. पुन्हा सारे फ्रेश झाले की लागले चालायला. मजल दरमजल करीत आंबेगाव यायला 3.5 ते 4 तास लागायचे. मग मात्र तासभर विश्रांती. इथे नैसर्गिक पाण्याची सुंदर सोय आहे. व्यवस्थित बांधलेली विहीर आहे, तिथे झोळ्या उघडणारच. खाण्याचा 1 हप्ता इथेच संपतो. पुन्हा पाणी भरून घेणे झाले की लागले पुढच्या मार्गाला. आता मात्र खरी कसोटी लागते ती चढ चढायची. थोडा का नाही, 60 डिग्रीचा चढ आहे तो. डोंगराची सोंड असती, अगदी निमुळती आहे. 2 दगडांच्या मधून वर गेले की सुटलो एकदाचे. मग थोडा सपाट रस्ता, परत थोडा, मग एक उजाड डोंगर. अगदी त्याच्या टोकावर जायचे. हीच खरी कसोटी. ती दगडावर
जायचे इथे खरी कसोटी लागते ते दगडावर चढायची. दोन्ही बाजूला खोल दरी आणि त्या 2 दगडांच्या कपचीतून वर जायचे की झाले. पुन्हा चढ आहेच. तो मात्र शांतपणे झाडाझुडपातून पार करून गेला की परत एक सुंदर सपाट भाग लागतो. तिथे पाण्याची सोय निसर्गानेच केली आहे. इथे मात्र जेवणाचा दुसरा भाग संपवला जातो. 1 तास विश्रांती ही पाहिजेच. इथून पुढे मात्र छोटा चढ, तोही डोंगरातून. पण प्रत्येक पायरीवरून जाताना पायाखालून पाणी वाहत असते आणि आपण वर चढत असतो. थोडे वर गेल्यावर मात्र एक अवघड वळण, तेही पाण्याखाली पाणी वाहत असतानाच वळायचे आणि आपण दगडावरून वर चढत असतो. शेवटचे वळण ते पार केले की वर दिसतो तो वंट्री हिल, ज्याच्यासाठी आपण केलेला अट्टहास हा तिथेच संपतो. पण आपण जातो ते माथेरानंतर त्याच्या समोर पाहायचा तो वंट्री हिल. इथे आपल्या ट्रेकची खरी सांगता होते. एनएलचे सभासद 2 शब्द बोलून बराच धीर देतात. तीच खरी पुढच्या वर्षाची सुरुवात असते. या वंट्री हिलच्या सुळक्यावर जायचं असेल तर रोप लावावा लागतो. अर्थात तो सुरक्षितेच्या कारणासाठीच. वर चढून जाणे सोपे आहे, पण उतरणे अतिशय अवघड आणि धोकादायक आहे. तिन्ही बाजूला दरीच आहे. शक्यतो इथे कोणाला चढून दिले जात नाही. फक्त नेहमीचे ट्रेकरच तिथे जातात. तो एक शेवटचा टप्पा समजला जातो. काही वर्षापूर्वी या सुळक्यावर असलेल्या जांभळाच्या झाडावर वीज पडली आणि ते झाड जळून गेले. आमच्या 25व्या चढाईच्या वेळी आम्ही ते परत लावले, पण आज ते तिथे आहे का हे मात्र माहीत नाही. तिथे पोचल्यानंतर मात्र ट्रेक संपतो आणि वेध लागतात ते परतीचे. ट्रेक संपल्याची दाद हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजीने तिथेच द्यावी लागते. मग तिथून चालत दस्तुरी गाडीने नेरळ आणि ट्रेनने आपापल्या घरी. खरं तर हा ट्रेक इथेच संपतो, पण त्रासिक प्रवास पुढे चालू होतो. एक तर शरीर थकलेले असते, पाठीवरची रिकामी सॅक पण आता जड वाटू लागते आणि पुढच्या रस्त्यावर डोळे फिरत असतात. एखादा मिसळीचा हप्ता होतो, पण ती काही काम करू शकत नाही. पुढचा वंट्री ते दस्तुरी 4 किलोमीटर ते पूर्ण करायला 1.5 तास तर नक्कीच लागतो. पूर्वी दस्तुरी ते नेरळ पण पायपीट करीत जायचे. आता दस्तुरी ते नेरळपर्यंत सरळ गाडी जिंदाबाद. हे पुढचे अंतर चालताना कळते. कोणाची शिलाई उचवलेली आहे, कोणाला खरचटलंय, कोण चिखलात बरबटलंय. मग त्यांची टर उडवीत पुढचा प्रवास कसा संपतो तेच कळत नाही. पूर्वी हा ट्रेक पूर्ण करायला साधारण 6 तास लागायचा, ते कुठेही न थांबता. कर्जत ते वडवीर 2 तास, वडवीर ते माथेरान 4 तास. एकंदर 6 तासात ट्रेक संपतो, पण आम्हाला लागतात ते 10 तास नुसती मस्ती. ह्या सर्व आठवणी वर्षभर नक्कीच पुरतात. शरीर पूर्वस्थितीत येण्यासाठी 2 दिवस नक्कीच जातात. काय काय होते ते तुम्हीच अनुभवा. एक नक्कीच वर्षभराची मस्ती जिरलेली असते. गेली 35 वर्ष सतत हा ट्रेक करणाऱ्या त्या नेचर लव्हर्सच्या संयोजकांना मानाचा मुसरा. असे हे शिवभक्त मावळे आहेत, म्हणूनच हा महाराष्ट्र अजून तग धरून आहे. आज नेचर लव्हर्सची 3री पिढी ह्यात समाविष्ट झाली आहे आणि त्या पुढची तयारी होईल याची खात्री आहे. धन्य ते शिवराय. हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी. रवींद्र साठे. आपल्या एनएल मध्ये सातत्याने अनेक किस्से कॅसेट्स होतच असतात आणि अशा कॅसेट्स बद्दल न बोललं तर हा कार्यक्रम कसा रंगणार. तर अशीच एक धमाल कॅसेट आज हेमंत आपल्यावर वर्णन करणार आहे. ओके, चालेल. ओके, थँक्यू. हेमंत, तू सुरुवात कर. नमस्कार. मी अशीच एक कॅसेट म्हणजे माझ्या राहिली आठवणीत 2 ऑगस्ट 1992 ची ही कॅसेट आहे. मी ती सांगतोच म्हणजे आता. ऍक्च्युली 2 ऑगस्ट हा रवी निकमचा वाढदिवस आणि 5 ऑगस्ट हा सरदारचा वाढदिवस. तर हे दोन्ही वाढदिवस उल्हास व्हॅलीमध्ये साजरे करायचे असं आमचं ठरलं. त्यानुसार आम्ही उल्हास व्हॅली ट्रेकला निघालो. आम्ही 10 जण होतो. सरदार, प्रशांत वाळवेकर, रवी निकम, भारती निकम, कल्याणी, प्रमोद बंधारे, पिंकू, प्रसाद गुरव, मी
आणि 10वा माणूस आठवत नाही, बहुतेक अजित तोडणकर असावा. तर वाढदिवस साजरा करायचा म्हणून मुंबईतून केक सुद्धा घेतला होता आम्ही मोठा. आणि शनिवारी आम्ही निघालो, पुन्हा पॅसेंजरने निघालो. पैसे वाचवायला आम्ही नेहमीची ट्रिक वापरली. म्हणजे कोणीतरी कर्जतपर्यंत लोकलने जायचं आणि कर्जत खंडाळा तिकीट काढायची. त्यामुळे मुंबईपासूनचे पैसे वाचायचे. तर तेव्हा कर्जत खंडाळा तिकीट ₹4 होते. तर रवी त्या प्रोग्रामचा आम्ही असं लीडर ठरवला होता. मग रवीने पिंकूकडे 10 जणांचे मिळून ₹40 दिले. मी आणि पिंकू लोकलने गेलो, कर्जतला गेलो, खंडाळ्याच्या तिकीट काढल्या आणि कर्जतला पॅसेंजरमध्ये चढलो. आमच्या आमच्या टीमला भेटलो आणि पॅसेंजर निघाली. पिंकूने रवीला विचारलं, की "अरे 6 जण कोण-कोण आणि 4 जण कोण-कोण?" रवीला हा प्रश्न पहिल्यांदा कळलाच नाही. मग त्याने म्हणजे नंतर त्याने म्हणजे काय मग कळलं, की पिंक्याने फक्त 6च तिकीट काढल्या होत्या. मग रवीला म्हणजे रवीने की "अरे मी तुला 10 जणांचे मिळून ₹40 दिले आणि तू 10 तिकीट काढ सांगितलं. तू 6च का काढल्या?" पिंकूने उत्तर दिलं, "तू 10 बोलला काय? मला 6 वाटलं." झालं. रवीने कपाळावर हात मारून घेतला. मग आमची चर्चा झाली, की कोणी प्लॅटफॉर्मवर उतरायचं आणि कोणी दुसऱ्या बाजूला पटरीवर उड्या मारायच्या. मग त्याच्यामध्ये पिंकू, मी, प्रमोद वंजारे आणि प्रसाद गुरव असे 4 जण प्लॅटफॉर्मवर आपलं पटरीवर उड्या मारणार. उरलेले 6 जण प्लॅटफॉर्मवर उतरणार. मग आम्ही उतरलो 4 जण आणि गेट म्हणजे त्याच्यात जो गेट आहे स्टेशनचा तिथे आम्ही त्या बाजूला असं चालत होतो. तेव्हा ट्रेन निघून गेली आणि प्लॅटफॉर्मवरून टीसीने आम्हाला बघितलं आणि तो ओरडायला लागला, "इकडे या, इकडे या" करून. आणि तेव्हा हे बघून प्रमोद पळून गेला. मग आम्ही थांबलो. आम्ही शांतपणे टीसी जवळ गेलो. तर टीसीने सांगितलं, "तुम्ही पॅसेंजरने विदाऊट तिकीट आले आहे. तर तुम्ही तिकीट दाखवा तुमचं. म्हणजे पॅसेंजरने आलात तर तुमचं तिकीट दाखवा." आणि आम्हीच बतावणी सुरू केली, की आम्ही पॅसेंजरने आलोच नाही. आम्ही उद्या मुलांचा एक कॅम्प करतोय. त्यासाठी लॉजवर थांबलो होतो. आमचे लीडर मुलांना घेऊन येणार आहेत. त्यांना आणायला आम्ही स्टेशनला आलो. टीसीला हे काही पटलं नाही. त्याने आम्हाला ऑफिसमध्ये नेलं. ऑफिसमध्ये आमचा बराच वेळ वाद चालले होते. टीसीचे म्हणणे, "तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही ट्रेनने विना तिकीट आलात. त्यामुळे तुम्ही पैसे भरा." आणि आम्ही सांगतोय, की आम्ही लॉजवरून आलो. मग मधून-मधून टीसी दम पण द्यायचा आम्हाला, की तुमचा जो 4था माणूस पळून गेला ना, त्याला 5 मिनिटात पकडून आणतो. आणि मग पिंकू सांगायचा, तो माणूस आमचा नव्हताच. तो पळून गेला त्याला तुम्ही पकडलं नाही आणि आम्ही इनोसंट आहे आम्हाला पकडलं. तर हे असं बऱ्याच वेळा वाक्य सुरू झालं. तर त्यावेळेला माझ्या हातात केकची पिशवी म्हणजे केकचा बॉक्स असलेली पिशवी आणि होल्डिंगची एक छत्री होती. आणि ऑफिसमध्ये टीसीच्या बरोबर एक त्याचा असिस्टंट होता. त्या असिस्टंटला आम्ही शेरलॉक होम्स नाव ठेवलं होतं ना. तर हा असिस्टंट काय करायचा, मध्येच उठायचा आणि "मला एक सांगा" अशी सुरुवात करून आम्हाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारायचा. आम्ही टीसीला पटवत असताना शेरलॉक होम्स आला. त्याने विचारलं, "मला एक सांगा, बाहेर एवढा पाऊस पडतोय, माझ्याकडे एक मोठी छत्री आहे." त्याने अशी स्वतःची मोठी छत्री दाखवली. आणि त्यामधून म्हणजे त्यात मी एकटा असलो तरी भिजतो. आता तुमच्याकडे ही छोटी छत्री आहे, त्यामधून तुम्ही लॉजवरून तिघे आलात, तरी भिजले कसे नाही? पिंकूने थोडा वेळ अगदी काही क्षण आणि पिंक्याने उत्तर दिलं, "आम्ही भिजलो होतो. मगाचपासून तुमच्याशी बोलता-बोलता चुकलो." टीसी हसला. टीसीला कळलं हे काय. टीसी हसला. त्याने, "कशाला खोटं बोलताय? तुम्ही विना तिकीट आलात हे कबूल करा." आणि आमचे म्हणजे तर आम्ही काय आमची परत पटवापट्टी सुरू झाली. आम्ही मान्य करत नव्हतो. तर आम्ही सांगायचो आम्ही लॉजवरून आलो. काही वेळाने परत शेरलॉक होम्स उभा राहिला. त्यानेच विचारले, "मला एक सांगा, बाहेर एवढा मोठा पाऊस पडतोय, सगळीकडे खूप चिखल झालाय. तुम्ही सांगताय तुम्ही लॉजवरून आलात, तर तुमच्या पायाला चिखल कसा लागला नाही?" पिंक्या थोडा परत पिंक्याने, "नाही म्हणे आम्ही पटरीवरून म्हणजे खडीवरून चालत आलो ना, मग चिखल कसा लागणार आमच्या पायाला?" म्हणजे जशी ही पटरी त्याच्या आमच्या आमच्या लॉजपर्यंत टाकलेली होती. तर टीसी परत हसला. टीसी हसायचा आणि आमची पटवापटी सुरू व्हायची. हे सगळं चालू असताना मध्येच प्रशांत वाळवेकर आतमध्ये घुसला. म्हणजे आणि आम्हाला पकडलंय टीसीने म्हणून त्याने टीसीला शिव्या घातल्या. झालं टीसीची सटकली म्हणजे तो भडकला.
आणि मला शिव्या देतं, ह्या चेअरला शिव्या देतं, असं म्हणून त्याने पोलिसाला बोलवलं आणि सांगितलं ह्या तिघांना आज जेलमध्ये टाक, आता बघतो अरे असं. नाही यार. आणि आमची म्हणजे ते ये. ऐकून म्हणजे ते काय? पोलीस आणि ते सगळं अवकाळी. आमची थोडी फाटली. आम्ही कसा बसा प्रशांतला बाहेर ढकलला आणि पटवापटवी सुरू केली. टीसीचा राग गेला नव्हता. त्याने आम्हाला सांगितलं, तुम्ही मला काय समजता, तुमचा पळून गेलेला चौथा माणूस मी 5 मिनिटात पकडून आणतो आणि जेलमध्ये टाकतो. तर मग आम्ही परत आमचा सुरू झाला, म्हणजे आम्ही हळूहळू टीसीला शांत केला. परत पिंकूने सांगितलं, तो आमचा माणूस नव्हताच, तो पळून गेला, त्याला पकडलं नाही, आम्ही इनोसंट होता, आम्हाला पकडलं. मग असं परत आमचे सुरू झाले टीसी बरोबरची परत पटवापटवी. तर ऍक्च्युली काय आमच्यापैकी आहे ना, प्रसाद गुरव हा खरंच इनोसंट होता, म्हणजे तो दिसतो इनोसंट, बोलतो इनोसंट. पिंकू इनोसंट असल्याची ऍक्टिंग उत्तम करतो, पण मी कुठल्या अँगलने इनोसंट वाटवतो ते मला अजूनही कळलेलं नाही. तर तिथे एक मोठा लाकडी पेटारा होता, त्या पेटाऱ्यावर मी ती केकची पिशवी ठेवली होती. तिथे काहीतरी काम निघालं म्हणून शेरलॉक होम्स माझ्याकडे आला. त्याने ती पिशवी बाजूला करण्याला सांगितली आणि मला विचारलं, पिशवीत काय आहे. मी एकदम हळू आवाजात, कारण केक सांगितल्यावर आज हा गडबड आता करणार अनम्यूट आहे ना. हे माझ्या लक्षात आलं. मी एकदम हळू आवाजात केक म्हटलं, पण त्याला Mute ब्रेड झालं. ऐकायला आलं. आवाज येतोय ग, ते आवाज माझं बोलणं. हा म्यूट आहे की अनम्यूट आहे आता? राजीव तुझा येतोय, हा आता म्यूट झाला. तर हा, हेमंत मी जरा मी मागे हळू जाऊन आवाज, परत कंटिन्यू कर. हा त्याने मला विचारलं, हे पिशवीत काय आहे, त्या शेरलॉक होम्सने. मी त्याला हळू आवाजात केक असं सांगितलं, मी एकदम हळू बोललो, पण त्याला ब्रेड ऐकायला आलं. तर ते झालं लगेच, त्याच्यातला शेरलॉक होम जागा झाला. त्याने विचारलं, मला एक सांगा, तू ते दरवेळेला ते मला एक सांगा असं करून, तुम्ही आता लॉजवरून आलात, रात्र खूप झाली आहे, सगळी दुकानं बंद झाली आहेत, तर एवढ्या रात्री तुम्हाला ब्रेड कुठे मिळाला. पिंकूने उत्तर दिलं, आम्ही दुकानातून नाही, एका घरातून ब्रेड बनवून घेतला. टीसी परत हसला. टीसीने सांगितलं की एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नीट देता येत नाहीये, तर तुम्ही खोटं बोलू नका, कबूल करा विना तिकीट आलात ते. आणि आम्ही आपलं नाही, आम्ही लॉजवरनच आलो, आम्ही ट्रेनने आलोच नाही. थोड्या वेळात सरदार आतमध्ये आला. सरदारने एक आयडिया केली, त्याने आम्हाला भ आणि म च्या शिव्या द्यायला सुरुवात केली. टीसीने विचारलं, आम्हाला हे कोण. आम्ही सांगितलं, आमचे लीडर आहेत, यांनाच न्यायला आम्ही लॉजवरून स्टेशनला आलो. सरदार आमच्याकडे रागाने बघत म्हणाला, तुम्हाला सांगितलं होतं ना रात्री लॉजच्या बाहेर पडू नका, मी मुलांना घेऊन येतो म्हणून, मला रस्ता माहित नाही का, तुम्ही न्यायला आले ते वगैरे असं. आणि टीसीला सांगितलं, साहेब यांनी माझं ऐकलं नाही, यांना तुम्ही आतमध्येच टाका. तर आणि आम्ही आपले खाली मान घालून उभे होतो. तेवढ्यात शेरलॉक होम परत जागा झाला. त्याने सरदारला विचारलं, तुम्ही ज्या लॉजवर थांबलाय त्या लॉजचं नाव सांगा. नेमकं सरदारला नशिबाने एक नाव माहीत होतं. सरदारने ते नाव सांगितलं आणि ते खरं होतं. झालं, शेरलॉक होम गप्प बसला, कारण ते एक प्रश्नाचं उत्तर तरी आम्ही बरोबर दिलेलं होतं. मग टीसीला हसू येत होतं. त्याने सरदारला सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा, मी बघतो काय ते. हो साहेब म्हणून सरदार बाहेर गेला. बहुतेक टीसीला आमची दया आली असावी. त्याने एक कागद पेन दिला आणि सांगितलं की या कागदावर लिहून द्या की आम्ही परत असं करणार नाही. पिंकू तयार झाला. त्याने टीसीला सांगितलं, तुम्हीच सांगा मला काय काय लिहायचं ते मी लिहितो. तर त्याला सर टीसी सांगत होता की लिही, आम्ही पॅसेंजर मधून विना तिकीट आलो, तर प्लॅटफॉर्मवर टीसीने आम्हाला पकडले. तर पिंक्याने ते असं ऐकलं आणि पिंक्याने प्लॅटफॉर्मवर, म्हणे प्लॅटफॉर्मवर नाही, तुम्ही तर आम्हाला पटरीवर पकडले. टीसी वैतागला, पटरीवर, हा ली पटरीवर ली, ₹1000 फाईन पडेल तेव्हा कळेल तुला. लगेच पिंकू, नाही नाही नाही, प्लॅटफॉर्मवर असं म्हणतो. त्याने लिहिलं ते सगळं. मग टीसी ते सांगितलं, पिंक्याने ते सगळं लिहिलं. सर्व लिहून झाल्यावर पिंकूने, म्हणजे टीसीने त्या कागदावर आमच्या तिघांच्या सह्या घेतल्या, प्रसाद, मी आणि पिंकूच्या, आणि सांगितलं की हा कागद मी जपून ठेवणार आहे, परत जर तुम्ही असे विदाऊट तिकीट सापडलात तर तुम्हाला मोठी शिक्षा होईल. आम्ही आपले कबूल केलं, हा सर नाही करणार, आणि आमची सुटका झाली. आम्ही बाहेर आलो, सगळ्यांना भेटलो, प्लॅटफॉर्मवर गप्पा मारत बसलो. सकाळी उल्हासवेलीला निघालो. आता ही कथा इथे संपलेली नाही, याची एक उपकथा पण आहे. हा प्रमोद जो पळून गेला तो खंडाळा गावात गेला आणि त्याला तेव्हा तिथे अशी बैठी घर आणि त्याला एक पडवी असायची पुढच्या बाजूला. तर प्रमोद झोपण्यासाठी जागा शोधत होता पडव्यांमध्ये. तर सगळ्या पडव्यांमध्ये पावसामुळे थोडं थोडं पाणी साठलं होतं. त्यामुळे तो काय करता येईल बघत होता. एका घराजवळ प्रमोदला
तो छपराला टाकतात, तो पत्रा दिसला, उभा करून ठेवलेला पत्रा दिसला. प्रमोदने तो पत्रा घेतला आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडवीत झोपला. सकाळी म्हणजे सकाळ झाली, पत्रा परत जागेवर ठेवून इतरांची वाट बघू, म्हणजे आमची वाट बघू असं ठरवून प्रमोद पत्रा घेऊन निघाला. इकडे काय झालं, ज्या घराला पत्रा टेकून ठेवला होता त्या घरातली बाई सकाळी बाहेर आली. तिने बघितलं पत्रा नाहीये. तिला वाटलं पत्रा चोरीला गेला. तिने चोराच्या नावाने शिव्या द्यायला सुरुवात केली दरवाजात उभं राहून. म्हणजे चोराच्या 7 पिढ्यांचा उद्धार केला, पार त्याची आयबाय काढली आणि अचानक थबकली. म्हणजे तिचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना, कारण समोरून चोर पत्रा घेऊन परत येतोय. तर तिला ते की चोरच हे काय असं. मग शेवटी प्रमोदने तो पत्रा तिला परत केला आणि आम्ही पुढे निघालो. तर महत्वाचं म्हणजे ना, ह्या सगळ्या ह्याच्यात पिंकू ज्या कॉन्फिडंटली उत्तर देत होता ना, की ते म्हणजे असं काय हेच नाही, म्हणजे थरथरत नाही, कुठेही चाचपडलं नाही. त्याने कॉन्फिडेंटली सांगितलं की आम्ही भिजलो होतो आणि तुमच्याशी बोलताना चुकलो, आम्ही पटरीवरून आलो त्यामुळे आमच्या पायाला चिखल लागलाच नाही. म्हणजे ही जी उत्तरं दिली होती ना, ती जबरदस्त होती. आणि अशी एक कॅसेट आम्ही म्हणजे पुढचा ट्रेक केला, तो फार हे नव्हतं, पण हे घडलेलं माझं आता पूर्ण झालं. वा 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 वा, एकदम थ्रिलिंग होतं. मलाही लकीली नेट मिळालं इथे, मी पण ऐकतोय. अरे वा, अरे रवी साठे. येस. अहो तुमचा पहिला घेतला आज, नाही, अरे ऐकलं का बरोबर. तुम्ही? नाही, मी आत्ता मी आलोय घरात. ओके ओके. मी आत्ता हेमंतचं ऐकलं थोडस, तेवढंच. मस्त झालं रवी साठी, मस्त झालं. काय झालं? सुंदर झालं. अच्छा, ऐकलं तुम्ही आधी? हो, मराठी सुंदर झालं. ओके 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 ओके, थँक्यू. भावना कळल्या एकदम मस्त. डोळ्यासमोर सगळा तो वंट्री हिल गेला. उभा राहिला. ओके, थँक्यू. येस. हिमालयात आपण बऱ्याच मोहिमा केल्या, ट्रेक केला. त्यात एक अशी वेगळी अशी मोहीम झाली, ती म्हणजे मुलांसाठी आपण एक मोहीम केली. त्या मुलांच्या मोहिमेचं एक वेगळंच, पहिल्यांदाच आपण असा एक वेगळा प्रयोग केला. आपल्या NL मधल्याच तसेच काही बाहेरच्या अशा मुलांना घेऊन तो आपण एक सुंदर कार्यक्रम केला आणि त्याचं वर्णन आपल्याला राजीव जाधवने लिहून इनफॅक्ट रेकॉर्ड करून दिलं, लिहूनही दिलं, रेकॉर्ड करूनही दिलेलं आहे. तर त्याचं रेकॉर्डिंग मी लावणार आहे आधी, आणि आज तोही आपल्या बरोबर आहे. तर त्याच्यानंतर त्याला तुमचं फीडबॅक आणि इतर काही असतील तर त्याच्यावर नक्की तुम्ही ते शेअर करा. आपण सुरुवात करू. पिंडारी ग्लेशियर ट्रेक, NLची तिसरी पिढी, वर्ष 2004. ही कहाणी आहे भविष्यातल्या वटवृक्षांच्या रोपट्यांची. ती नेचर लव्हर्स या आपल्या संस्थेच्या पुढल्या पिढीच्या शिलेदारांची. त्या वटवृक्षांच्या रोपट्यांची जोपासना करायला, त्यांना माती, पाणी, हवा आणि प्रकाश देण्यासाठी माझेही हात लागले होते, या कृतज्ञतेच्या भावनेची कहाणी. ही कहाणी माझ्यासाठी सुरू झाली एका संध्याकाळी. त्या संध्याकाळी मला रमाकांत गुरवचा फोन आला. राजू, आपला पिंडारी ग्लेशियरला आपल्याच संस्थेतील सभासदांच्या मुलांसाठी कृष्णन येत्या मे महिन्यात ट्रेक आयोजित करत आहे. आपल्या मुलांना पण हायकिंगची सवय लागली पाहिजे. तुझ्या ओंकारला सुद्धा पाठवून दे. तू ट्रेनची तिकीटं काढून दे. रमा आणि मी एकमेकांशी नेहमी आदेशात्मक भाषेतच बोलत असो. ही कल्पना मला प्रचंड आवडली. त्यामुळे रमाला मी लगेच म्हटलं की मला पण त्या ट्रेकला स्वयंसेवक म्हणून जायचं आहे. खरं म्हणजे ती नेचर लव्हर्स संस्थेच्या कार्यकारिणीने स्वयंसेवकांची जी कच्ची यादी बनवली होती त्यात राहुल पेंडसेचं नाव होतं. पण मी उत्सुक आहे म्हटल्यावर राहुलने खिलाडूपणे आपलं नाव मागे घेतलं. राहुल, खरंच आभार. तुझ्यामुळे मला NLची पुढची पिढी घडताना बघायला मिळाली. कृष्णन हे त्या ट्रेकचे लीडर म्हणून आणि नरेंद्र जाधव, राजीव जाधव, ज्योती आचरेकर गुरव आणि मिहीर हेदवकर, सर्व मुलांचा लाडका माऊ दादा, हे स्वयंसेवक म्हणून NLच्या कार्यकारिणीने घोषित केले. आमच्या सुरुवातीच्या मीटिंग्स या रमाच्या घरी झाल्या. मी पहिल्याच मीटिंगमध्ये कृष्णन यांच्या अफलातून कल्पनेबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. या ट्रेक संबंधी आम्ही काही महत्त्वाचे मूलभूत निर्णय घेतले होते. पहिलं म्हणजे
आम्हाला कुठल्याही प्रकारे शेर्पा तेनसिंग बनवायचे नव्हते. हे पहिल्यांदा आम्ही ठरवलं. त्यामुळे मुलांची शारीरिक शक्ती जोखण्यापेक्षा त्यांना निसर्गाबद्दल, हिमालयाबद्दल ओढ निर्माण व्हावी एवढंच माफक उद्दिष्ट ठेवलं. त्या ट्रेकमध्ये भाग घेणाऱ्या मुलांची वय ही 10 वर्ष ते 16 वर्ष असावीत असं ठरलं. हा ट्रेक जो आहे हा सर्वसाधारणपणे 6 दिवसात करतात, पण तो आम्ही 9 दिवसांचा केला. माझ्या नेहमीच्या पद्धतीने टाइम मॅप बनवून बफर टाइम सुद्धा ठेवला. दिनांक 15 मे 2004. नेचर लव्हर्सच्या पिंडारी ग्लेशियर ट्रेकची मुलं त्यांच्या पालकांसह मुंबई सेंट्रल स्टेशनवर हजर होती. तिथून मुलं आणि स्वयंसेवक गोल्डन टेम्पल मेलने प्रथम दिल्लीला आणि तिथून काठगोदाम मेलने हल्द्वानी स्टेशनवर उतरली. मी या ग्रुपला नेपाळमधील पोखरावरून गोरखपूर मार्गे दिल्लीला जॉईन झालो. हल्द्वानीला मी, नरेन आणि कृष्णन बागेश्वरला जाण्यासाठी बस ठरवायला गेलो. त्याच वेळी आम्हाला भारद्वाज पक्षाचं दर्शन झालं. हा आमच्या ट्रेकला शुभशकून समजला गेला. आम्ही लगेच बसने प्रवास सुरू केला. न्याहारी आम्ही नैनिताल फाट्याच्या अलीकडे एका धाब्यावर केली. त्यावेळी माझा पैशासंबंधीचं निगोशिएशन बघून कृष्णननी पुढच्या संपूर्ण ट्रेकमध्ये किमती ठरवण्यासाठी मलाच पुढाकार घेण्यास सांगितलं. आम्ही बागेश्वरच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला. दिवस कळत असताना आम्ही बागेश्वरला पोहोचलो. प्रवासामध्ये रस्त्याच्या कडेला असलेली हिमालयन गिधाडा मुलांना दाखवली आणि त्यांच्या हिमालयातील पक्षी निरीक्षणाचा श्रीगणेशा सुरू केला. त्याचबरोबर जांभळ्या रंगात फुललेली जाकारंड्याची झाडं दाखवून वनस्पती शास्त्राचे पाठ पण सुरू केले. आम्ही एका कॉलेजच्या आवारात तिथल्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आमचे टेंट ठोकले होते. दुसरा दिवस हा संपूर्ण गडबडीचा गेला. बागेश्वरला एकमेव असणाऱ्या गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या बाईंबरोबर गोड बोलून आम्ही त्यांच्याकडून गॅस सिलेंडर्स डिपॉझिट भरून ताब्यात घेतले. पुढच्या 10 दिवसांना लागणारं रेशन आम्ही बागेश्वरच्या बाजारभर फिरून भरून घेतलं. अगदी मेणबत्त्यांपर्यंत सगळं सामान यादीप्रमाणे घेतलं आहे की नाही याची त्या ज्योतीने खात्री करून घेतली. तेवढ्यातल्या तेवढ्यात कृष्णन आणि लतिकाने कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या संजू नावाच्या आचार्याला ट्रेकसाठी आचार्य म्हणून येण्यासाठी पटवलं. हा निर्णय अतिशय योग्य ठरला. संजूची ज्योतिषी ओळख करून दिली, कारण किचन संपूर्णपणे तिच्या ताब्यात होतं. दोघांनी मिळून रेशन चेक करण्यास सुरुवात केली. मी आणि नरेनने तेवढ्यातल्या तेवढ्यात बस स्टँडवर जाऊन स्वांग गावापर्यंत जाण्यासाठी बसची सोय केली. त्याच बसवाल्याला बरोबर तारीख आणि वेळ सांगून परतीची सोय केली. मिहीर आणि ज्योतीने सगळं सामान व्यवस्थित सॅक्स आणि किट बॅग्समध्ये टाकून आम्ही पिंडारी ग्लेशियर ट्रेकसाठी सज्ज झालो. बागेश्वरहून निघताना सगळ्या मुलं आणि मुलींच्या अगदी स्वयंसेवकांसकट सगळ्यांच्या गळ्यामध्ये आम्ही ओळखपत्र आणि शिट्ट्या घातल्या होत्या. कृष्णननी सगळ्या मुलांना ट्रेकभर पाळायचे नियम सांगितले. नंतर सगळ्या मुलांच्या घरी फोन केले, कारण त्यानंतर 10 दिवस आमचा कोणाशी संपर्क होणार नव्हता. सकाळीच बसने आम्ही स्वांग या गावी उतरलो. आम्हाला इथून खेचरे भाड्याने घ्यायची होती. आमचा मोठा ग्रुप बघून गावकरी आणि त्यातही खेचरवाले आमच्या भोवती जमा झाले. मी सगळ्या मुलांना शांतपणे त्यांच्या सॅक्स एकत्र ठेवण्यास सांगितल्या. आमचं कॉमन सामान पण त्याच्याबरोबर ठेवलं. त्यानंतर मी एका वृद्ध दिसणाऱ्या चाचांना जवळ बोलवलं. त्यानं एवढंच सांगितलं की या सगळ्या सामानाच्या ओझ्यासाठी भाडं म्हणून 8 दिवसांचे पैसे किती होतील तेवढं सांगा. त्याने आपसात ठरवून आम्हाला एक किंमत सांगितली. मी त्याची अर्धी केली आणि 70% किमतीवर सौदा पक्का केला. त्यातल्या एकूण रकमेच्या 40% दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उरलेले ट्रेक संपून स्वांग गावात आल्यावर द्यायचे ठरलं. तेवढ्यात एक नाटकीय घटना घडली. आपल्या संस्थेचे एक सभासद श्री रवींद्र पाटील हे दुसऱ्या एका ग्रुप बरोबर पिंडारी ग्लेशियर ट्रेक संपवून परत येत असताना आम्हाला अचानक भेटले. वरच्या परिस्थितीची माहिती घेऊन आम्ही पहिल्या लोहारकेत या कॅम्पकडे निघालो. त्याला फक्त अर्ध्या तासाचा चढ होता. वातावरणात रुळण्यासाठी म्हणजे अॅक्लिमेटायझेशनसाठी तिथेच आम्ही तळ ठोकला. कुमाऊ भागात बहुतेक दुपारी पाऊस पडतो. तो टाळण्यासाठी आम्ही दररोज लवकर सुरुवात करत असतो. पहिल्या दिवशी मात्र आम्ही सकाळी उशिरा म्हणजे 8 वाजता निघालो. सगळं सामान जे आहे ते खेचरांवर लादून सामानाची एक यादी खेचरवाल्या चाचांकडे दिली. पहिल्याच दिवशी आम्हाला या ट्रेकमधली सगळ्यात जास्त उंची या हाईट गेन गाठायची होती. सगळं सामान खेचरांवर लादण्यात वेळ गेल्यामुळे मी आणि नरेन सगळ्यांच्या मागून निघालो होतो. थोड्याच वेळात आम्ही ग्रुपला गाठलं. चढ खडा होता. मुलांच्या पाठीवर ओझी न देण्याचा आमचा निर्णय योग्य होता. तेवढ्यात
ऋषिकेश मुळे का थकून उभा राहिला होता. त्याला धाप लागलेली होती. त्याने आपण खूप दमल्याचं सांगितलं. त्याला उंचावरील विरळ हवामानाचा त्रास जाणवू लागला होता. मी त्याची नाडी बघितली. ती जलद लागत होती. मी मेहरला सांगितलं की धाकुरी कॅम्पला पोहोचल्यावर आम्ही 1 तासात आलो नाही तर एक खेचर घेऊन चाच्यांना पाठव. मी आणि नरेनने आपसात निर्णय घेतला की जर ऋषीला हाय अल्टिट्यूड सिकनेसची लक्षण दिसायला लागली तर आपल्या दोघांपैकी एकाने त्याला घेऊन स्वांग गावात परत जायचं. मी ऋषिकेशला प्रथम भरपूर पाणी पाजलं. थोड्या वेळाने त्याची नाडी नॉर्मल आली आणि धाप थांबली. पण आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे आम्ही आलटून पालटून एकाने त्याला पाठीवर घेतलं आणि दुसऱ्याने तिन्ही सॅक्स घेतल्या. त्याला जास्त वेळ खरं म्हणजे नरेननेच पाठीवर घेतलं. त्यामुळे पुढे त्याची कंबर खूप दुखत होती. नशिबाने माझ्या मेडिकल किटमध्ये कंबरेचा पट्टा होता. त्यामुळे नरेन ट्रेक पूर्ण करू शकला. धाकुरी पासला आल्यावर ऋषीने सांगितलं की त्याला आता चांगलं वाटत आहे. त्यानंतर ऋषीला किंवा इतर कोणालाही विरळ हवामानाचा त्रास झाला नाही. सुंदर अशा हिरव्यागार कुरणात धाकुरी कॅम्प बसलाय. आता जवळजवळ त्या कॅम्पपर्यंत जीपने जाता येतं. फक्त 3 किलोमीटरच चालावं लागतं. अतिशय सुरेख अशी जागा आहे. संध्याकाळ झाली होती. सूर्य डोंगरा पल्ल्यात जात होता. चाचांनी त्याच्या सामानातून वेळूची बासरी काढली. त्या अलगुजामधून अलगद मारवायचे सूर वाऱ्यावर पसरू लागले. षडजाच्या पुसटच्या आधारावर ऋषभ आणि दैवताचे वेदनागर्भी सूर थेट मनाच्या तळवडापर्यंत पोहोचत होते. त्या संध्याकाळचं स्वरशिल्प अजूनही माझ्या मनात ताजं आहे. दुसऱ्या दिवसापासून आम्ही वेळापत्रकाप्रमाणे निघू लागलो. आम्ही सकाळी 5:30-6 पर्यंत निघायचो आणि पुढच्या कॅम्पला 11 ते 12 पर्यंत पोहोचायचो. निघण्यापूर्वी मुलांच्या छोट्या पिट्टूमध्ये पाण्याची बाटली, सुकामेवा, चीजचे क्यूब्स, रेन चीटर आणि गळ्यात ओळखपत्र आणि शिटी या गोष्टी मिहीर आणि लतिका तपासायची. ज्योती प्रत्येक मुलाला पोटभर पाणी प्यायला लावायची. खरं म्हणजे ऋषीच्या प्रकरणाचा आम्ही थोडा धसकाच घेतला होता. चीजचे क्यूब्स आणि सुकामेवा खायला लावायची. पिट्टूमधले वेगळे. एवढ्या पहाटे नाश्ता केल्यानंतर त्याच्यावर हे पदार्थ पोटात कोंबताना मुलांचे चेहरे खरोखर फोटो काढण्यासारखे होते. मी आणि नरेन खेचरांच्या मागे असू. खाती कॅम्पला जाताना आम्हाला लाल रंगाच्या फुलांनी सजलेली रोडोडेंड्रॉनची झाडं दिसली. एका चढणीवर असताना मी मुलांना थांबवलं आणि डोळे मिटून खोलवर श्वास घ्यायला सांगितलं. सगळेजण एकदम ओरडले, गुलाब गुलाब. पण त्यांना आजूबाजूला गुलाब कुठेही दिसेना. मी त्यांना वर बघायला सांगितलं. आम्ही गुलाबांच्या नैसर्गिक मंडपाखालून जात होतो. 2 मिनिटांमध्येच आमच्या आचारी संजूने, खरं म्हणजे हा आमचा एक स्वयंसेवकच होता, रस्त्याच्या बाजूला असलेली गांजाची शेती दाखवली. एकाच वेळी आम्हाला सगळ्यांना जीवनाच्या एकाच नाण्याच्या 2 बाजू दिसल्या होत्या. खाती कॅम्पला आम्ही 11:30 वाजताच पोहोचलो. प्रकाशसिंह दानू याच्याकडे डाक बंगल्याच्या चाव्या होत्या. डाक बंगल्यात सोय झाल्यावर मी मुलांना विचारलं की कोणत्या विषयावर गप्पा मारूया. मुलांनी कोरसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि मी त्यांना प्रतापगड युद्धावर आख्यान दिलं. हा सिलसिला संपूर्ण ट्रेकभर चालला. त्यात रामायणापासून कॉम्प्युटर बायनरी लँग्वेज पर्यंत मी बोलून घेतलं. एकदा लतिकाने ताडोबाची रंजक कॅसेट 2 तास लावली होती. मुलं आख्यानानंतर प्रश्न सुद्धा विचारत. आम्ही नकळतपणे मुलांचं व्यक्तिमत्व विकास सत्र म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन घेत होतो. खातीचा पुढचा कॅम्प आहे जो द्वाली कॅम्प. तिथे राहण्याची व्यवस्था त्यावेळी तरी फारशी चांगली नव्हती. आम्ही तो तिथल्या 3 तासातच पार केला होता आणि तो पण थोडासा पाऊस लागल्यामुळे आम्हाला एवढा वेळ लागला. नंतर त्याच्या अगोदरच आम्ही लवकर पोहोचलो असतो. द्वाली कॅम्पला आम्हाला एका डोंगर धारेवर हिमालयन थर म्हणजे हिमालयन मेंढ्याचं दर्शन झालं. प्रत्येक जाता दिवस आमचे उंजळ समृद्ध अनुभवाच्या मोराने भरून टाकत होता. द्वालीच्या कॅम्पला कोलकाताच्या बांगला दूरदर्शनच्या टेलिव्हिजन टीमने आमच्या मुलांची त्यांच्या चॅनलसाठी मुलाखत घेतली आणि आपल्या मुलांनी आत्मविश्वासाने ती दिली. त्या टीमला संपूर्ण ट्रेकभर एवढी लहान मुलं आढळली नव्हती. द्वालीवरून थोड्या चढाळ रस्त्यावरून आम्ही शेवटच्या पुरकिया कॅम्पवर गाठला आणि तिथल्या लॉगहटमध्ये मुक्काम टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी खूप लवकर उठून एनएलचा सुप्रसिद्ध एम्ब्लेम असलेले मरून रंगाचे टेरी उलनचे जाड टी शर्ट्स घालून 0 पॉईंटसाठी सज्ज झालो. थोड्या वेळाने स्नो लाईन ओलांडून 0 पॉईंटला पोहोचलो. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने आम्ही परिसर दणाणून सोडला. समोर लांबवर पिंडारी नदीचं मुख दिसत होतं. तिथे उगम पावलेली पिंडारी किंवा पिंडरगंगा पुढे कर्णप्रयागला अलकनंदा नदीशी संगम पावते आणि पुढे देवप्रयागला भागीरथीशी संगम पावून गंगा या सुप्रसिद्ध नावाने वाहू लागते.
आम्हा सगळ्या स्वयंसेवकांच्या मनात कृतार्थतेची भावना होती. 0 पॉईंटवरून आम्ही फुरक्या कॅम्पला आलो. सगळी मुलं जेवणाची वाट बघत होती. तेवढ्यात नरेनने जोरात हाक मारून आम्हाला बाहेर बोलवलं. बाहेर हलका हिमसेक होत होता. आम्ही त्या हिमाच्या फुलांमधून जेव्हा आम्ही नरेनच्या बुटाच्या दिशेने पाहिलं तर समोरच्या नंदाकोट पर्वत शिखरावरून हिमप्रपात म्हणजे अवलांच होत होता. एक अविस्मरणीय दृश्य मुलं आयुष्यात प्रथमच बघत होती. मी माझा मुलगा ओंकारचा हात घट्ट पकडला आणि त्याला म्हणालो की तुझ्या वयाचा असताना मला माझ्या वडिलांनी 50 किलोमीटरवरून हिमालय दाखवला होता. आज मी तुला 50 किलोमीटर आत हिमालयाच्या हृदयात घेऊन आलो आहे. आमच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या मुलांच्या आई वडिलांची भावनाच मी त्यावेळी बोलून दाखवत होतो. त्या रात्री जेवण झाल्यावर मी, नरेन आणि ज्योती पिंडारीच्या रस्त्यावर एका उंच खडकावर बसलो होतो. वर चांदण्याने लगडलेलं आकाश होतं. समोर नंदादेवी पर्वत शृंखला अस्पष्ट दिसत होती आणि खाली पिंडरगंगा वाहत होती. आम्ही निशब्द बसलो होतो. काही काळाने निघताना मला जाणवलं की आम्ही कोणीच एक शब्दही बोललो नव्हतो. परत कॅम्पला जाताना शांततेलाही आवाज असतो हे रारंगडांगा या कादंबरीतलं वाक्य मला आठवत होतं. आयुष्यात असे अनुभव मला नेहमीच जनारण्यापासून लांब, जिथे मानवी वस्तीची पुसटशीही चाहूल नाही, अशा खोलवर पर्वत शृंखलांमधूनच आले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर निघालो. उतार असल्यामुळे आम्ही मधल्या दवालीच्या कॅम्पला न थांबता सरळ खातीला गेलो. रस्त्यात एका ठिकाणी मोठा लँडस्लाइड झाला होता. आम्ही वर जाताना तिथे रस्ता होता, पण आता तिथे जवळजवळ 250 फूट खोल खड्डा पडला होता. तिथे नरेनने मला सांगितलं की तू आपल्या बरोबरच्या मुलांना घेऊन पुढे जा. मी पाठची मिहीर आणि ज्योती बरोबरची मुलं आली की त्यांच्याबरोबर येतो. मी आणि संजू मुलांना घेऊन पुढे निघालो. खातीला पोहोचल्यावर संजूने लगेच स्वयंपाकाची तयारी सुरू केली, कारण खेचरं सामान घेऊन पोचली होती. खेचरं ही नेहमीच आपल्यापेक्षा उशिरा निघून आपल्या अगोदर पोचतात. पुढच्या दिवशी आम्ही खातीहून दाकुरीला निघालो. दाकुरीला पोचेपर्यंत उन्ह उतरणीला लागली होती. आम्ही जातानाचा डाकबंगला घेतला, पण मुलांनी टेंटमध्ये राहण्याचा आग्रह धरला. आम्ही लोहारखेत कॅम्पनंतर टेंट वापरलेच नव्हते. मुलं आता टेंट लावण्यात एक्सपर्ट झाल्यामुळे त्याने थोड्याच मिनिटात टेंट उभारली. त्याचीच वाट पाहत असल्यासारखा सणसणत गारांचा पाऊस पडू लागला. कृष्णन आणि लतिका यांना मुलांबरोबर त्यांना धीर देण्याला दोन्ही टेंटमध्ये ठेवून उरल्या सगळ्या जणांनी, म्हणजे त्यामध्ये आमचे खिचरवाले सुद्धा आले. आम्ही आमचं सगळं सामान जे होतं ते मिनिटभराच्या आत किचनच्या खोलीत टाकलं आणि आम्हीही टेंटमध्ये घुसलो. 15 मिनिटं गारा पडत होत्या. त्या ट्रेकमध्ये आम्ही सर्वांनी पंचमहाभूतांपैकी एक महाभूत, जलाची, धुकं, पाऊस, गारा आणि हिम अशी सर्व रूपं, नैसर्गिक रूपं पाहिली होती. थोड्या वेळाने मुलांना घेऊन बाहेर पडल्यावर मुलं चकित झाली. सर्व सृष्टी शुभ्रवसना झाली होती. त्या थंडीतून सुद्धा कुडकुडत आम्ही त्या कुरणाच्या टोकाला असणाऱ्या पकोड्यावाल्याकडून गरमागरम भजी आणि चहा यांचा आस्वाद घेतला. तिथे असताना नरेनने एक सुरेख तत्वज्ञान सांगितलं. तो म्हणाला, मुलांनो, हे आकाश, ही जमीन आणि आपण हे सर्वजण एकाच वेळेला पुन्हा आयुष्यात कधीच एकत्र येणार नाही. त्यामुळे हा क्षण मनापासून अनुभवा. त्याचे बोल आस्थागत तरी खरे ठरले आहेत. दुसऱ्या दिवशी आम्ही स्वांग गावात पोहोचलो. लॉजच्या मालकाने बनवलेलं नदीतल्या माशांचं कालवण उरपून आम्ही आमच्या ट्रेकची सांगता केली. मला सतत कुसुमाग्रजांची स्वप्नांची समाप्ती ही कविता आठवत होती. अरण्यातून जनारण्यात जाताना माझं मन नेहमीच हळवी गोगलगाय होतं. स्वांगला रात्री मी माझ्या मनाशीच या संपूर्ण ट्रेकचा ताळेबंद बघत होतो. आपली सगळी मुलं खूप चांगली वागली. त्यांनी सर्व नियम पाळले असं मी अजिबात म्हणणार नाही. आपली मुलं ही मुलांसारखीच वागली आणि त्यांनी आम्हाला पण आमचं बालपण थोडा वेळ अनुभवायला दिलं. गेल्या 9 दिवसात मी नवरसांसारखी खूप बालरूप अनुभवली. सगळ्यात आधी उठून सगळं आवरून तयार होणारा शंतनू परांजपेच असा होता, तसं स्वतःच्या सगळ्या गोष्टी आवरणं गरीब स्वभावाच्या बहिणीवर सो टाकून तरी सुद्धा एखाद्या तरी वस्तू विसरणारा सिद्धेश वैद्य होता. आईला, आई जास्त बोर करू नको असं फोनवर सांगणारा बिंदास ऋषिकेश मुळीक होता. तशी दररोज संध्याकाळी आईची आठवण येऊन डोळ्यातून पाणी काढत ज्योती आतेच्या कुशीत शिरणारी केतकी वैद्य होती. एकदम मोबोल असणारा शार्दूल तावडे जसा होता अशी बिंदास टॉम बॉय ऋतुजा बागवे होती. ट्रेकच्या सुरुवातीला अबोल असणारा शार्दूल ट्रेकच्या शेवटी बोलका पोपट झाला होता. नचिकेत ठोसर, ओंकार जाधव, अभिषेक गुरव आणि प्राजक्ता नेते
ही मंडळी तगेगिरी करण्यात पुढे होती. सृष्टी जाधवला जसे हे टोपण नाव मिळालं होतं त्यामुळे ती आपली हुशारी दुसऱ्यांवर दाखवण्याची संधी सोडत नव्हती. पुष्कर जुन्नरे, विकी आणि प्रणव हे खोड्या काढून नामानिराळे राहण्यात तरबेज झाले होते. अनुजा बागवेने एकला चालोरेचा वसा घेतला होता. काळाच्या कॅलेडोस्कोप मधून बालरूपांच्या वेगवेगळ्या रंगावल्या पाण्यात वेळ कसा सरला हे कळलंच नाही. त्यांच्या माऊदादाने त्यांना पक्ष्यांच्या 61 जाती दाखवल्या, ज्यात हॉटसन ग्रँडाला हा दुर्मिळ पक्षी होता. मला सांगण्यास अभिमान वाटतो की या ट्रेकला आलेला प्रत्येक सहभागी हा सुधारलेल्या व्यक्तिमत्वासहित म्हणजे इम्प्रोवाइज पर्सनॅलिटी सहित घरी गेला. या ट्रेकने त्यांना मैत्रीचं महत्त्व समजावलं. आजही त्यांच्यातले हे मैत्रीचे बंध घट्ट विणलेले आहेत. दुसऱ्या दिवशी बागेश्वरला आम्ही पोहोचलो. नरेनने बनवलेलं चिकन पोटभर खाल्लं. त्या दिवशीच आम्ही सिलेंडर्स देऊन डिपॉझिट परत घेतलं. दुसऱ्या दिवशी बागेश्वरहून निघून काठगोदामला बसने आलो आणि नंतर ट्रेनने दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीला पोहोचलो. दिवसभर दिल्ली दर्शनचा कार्यक्रम करून आम्ही रात्रीची ट्रेन पकडून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुंबईला पोहोचलो, पुन्हा नेहमीच्या गाण्याला स्वतःला जुंपून घेण्यासाठी. एवढ्या वर्षानंतर मी जेव्हा या ट्रेकबद्दल विचार करतो त्यावेळी आम्ही नकळतपणे रिलेचं बेटन पुढच्या पिढीकडे सोपवलं होतं हे लक्षात येतं. मला मी आणि नितीन जाधवने आयोजित केलेल्या एनएलचं पहिलं वांगणीचं निसर्ग शिबिर आठवतं. हे नेचर लॉर्सचं पण पहिलंच निसर्ग शिबिर म्हणजे नेचर कॅम्प होता. त्यावेळी बळवंत मंत्री, दांडेकर काका, श्रीनिवास बडके, बांदोडकर आदी आमच्या अगोदरच्या पिढीकडे एनएलचं बेटन होतं. मी तर बांदोडकरांना कळवळून सांगितलं की आम्हाला निसर्गातलं नी येत नाही आणि तुम्ही आम्हाला पूर्ण सरगम म्हणायला सांगताय. कोणीही सिनियर आमचं ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नव्हता. सांगण्याचं तात्पर्य, शिबिर प्रचंड यशस्वी झालं. आज आपलं अशी शिबिरं आयोजित करण्याचं 35वं वर्ष आहे. त्या वयात आमच्या 20-25 मध्ये आम्ही या जबाबदाऱ्या घेतल्या. त्यातून जो आत्मविश्वास निर्माण झाला त्याचा आम्हाला गिर्यारोहणाबरोबरच आमच्या व्यावसायिक जीवनात पण उपयोग झाला हे नाकारण्याचा अर्थ नाही. आज जेव्हा आपली तिसरी पिढी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेताना दिसते तेव्हा या सगळ्यांची सुरुवात पिंडारी ग्लेशियरला झाली होती ही जाणीव खूप सुखद वाटते. नमस्कार. वा, मस्त, खूप छान. एकदम एकदम सुरेख, सुंदर सुंदर अप्रतिम. सुंदर सुंदर. ग्रेट ग्रेट. हॅलो, कॅन यू हिअर मी? हा ऐकतोय. राजीव Yes, जाधव yes. बोलतोय. या Yes. बोला, बोला. मला ह्याच्यापेक्षा देखील क्रिटिसिझम जास्त महत्वाचं आहे. असं मी आता जे काही लिहिलेलं आहे, जो लेख आहे ह्याच्यामध्ये हा संपूर्णपणे परिपूर्ण असेल असं नाहीये. त्याच्यात काही त्रुटी असतील उलट त्या जर का तुम्ही मला सांगितल्यात तर ते पुढच्या वेळेला मला ते सुधारण्यासाठी उपयोगी पडतील. लेख लिहिताना. राजू, पण क्रिटिसिझम वेगळा. मी 1-2 गोष्टी सांगेन. मला ते तुझे अजून ऑब्झर्वेशन त्या मुलांचे जे हे ठेवलेत ना ते फारच आवडलं. फार आणि ते वर्णन तर अप्रतिम झाले. ते हिमवृष्टी आणि ते पिंडारीचं जे वर्णन आहे ते फारच छान झालं. 2-4 वेळेला प्रयत्न करत होतो. तसा एक अभिवाचन जे राहिलेलं आहे आणि नशिबाने आज आपल्याला ते घेता येते अचानक, ते म्हणजे अमोल पेंडसेचं आहे. तर त्याला शनिवार रविवारी त्याच्या कामाची गडबड असल्याने त्याला आतापर्यंत जमलं नव्हतं. पण आज त्याला नशिबाने जमलेला आहे. त्याचा एक लेख पूर्वी पण घेतलेला राजगड प्रदक्षिणेच्या ऍडव्हान्स बद्दल त्याने फार रंजक आणि इंटरेस्टिंग असं लिखाण दिलेलं आणि ते त्याचं अभिवाचन आपल्या दीपक देवरुखकरने केलं होतं. पण आज अमोल आपल्या बरोबर आहे तर तो एक वेगळाच अनुभव आज त्याच्या प्रस्तरारोहणाचा अनुभव आपल्याशी तो शेअर करणार आहे. संस्थेला जेव्हा आपल्या 25 वर्ष झाली त्यावेळी आपण बरेच कार्यक्रम केले, बरेच उपक्रम झाले. त्यात 25 ट्रेक, 25 सुळके असे होते. त्या 25 सुळक्यांचा जो उपक्रम होता त्यात अमोलचा फार मोठा सहभाग होता. त्याने त्यातल्या बऱ्याच ह्याच्यात भाग घेतला आणि क्लाइम्बिंग देखील केलं. तर त्याच्यातलाच एक फार महत्वाचा हे होता तो म्हणजे खडापारशी, जीवधनच्या बाजूचा जो अतिशय लांबून लक्ष वेधून घेणारा असा तो सुळका आहे खडापारशीचा. तर ह्या खडापारशीच्या प्रस्तरारोहणाबद्दल आज अमोल
त्याचा अनुभव आपल्या बरोबर शेअर करणार आहे. तर मी अमोलला विनंती करतो की त्याने अभिवाचन सुरू करावं. नमस्कार मंडळी. माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय का? कारण मी नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे कॉम्प्युटरवर आता जस्ट मोबाईलवर शिकतो. येतोय, व्यवस्थित येतोय. थोडीशी पूर्व हे सांगतो त्याच्या आधी, म्हणजे माझा अनुभव चालू करायच्या आधी, की जेव्हा म्हणजे गोपाळ आणि रश्मीचं खूप मोठं कौतुक आहे, कारण त्यांनी काहीतरी नवीन आयडिया जी वेगळी नेहमीपेक्षा केली आणि ती सगळ्यांनी उचलून धरली. त्यामुळे सगळ्यांचं तेवढंच कौतुक. आणि जेव्हा गोपाळने मला पहिल्यांदा फोन केला की अनुभव लिहून द्यायचे, तेव्हा म्हणजे खरं सांगायचं तर माझी फाटली होती की बोलू खूप शकतो, पण लिहिणं आणि असं काहीतरी अनुभव शेअर करणं हे कधीच केलं नव्हतं. त्यामुळे मी गोपाळला म्हटलं होतं की गोपाळ खरंच अवघड आहे. पण पॅरलली असं झालं होतं की लॉकडाऊन मध्ये आम्ही ऑफिसमधले काही सहकारी स्वतःचे अनुभव लिहिणे आणि शेअर करणे असा एक उपक्रम करायला सुरुवात केली होती. आणि तेव्हा काहीतरी लिहू अशा ह्याच्यावरती मला अचानक आठवला होता तो खडाबर्शीचा अनुभव. आणि तो मी तेव्हा लिहिला होता आणि तो इंग्लिशमध्ये लिहिला होता. कारण आम्ही ऑफिसमध्ये शेअर करताना असं ठरलं होतं की आपण इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. ती प्रॅक्टिसही आहे आमच्या कामाच्या दृष्टीने आणि त्याच्यावरती आपण पुढेही काहीतरी काम करू. त्यामुळे तो इंग्लिशमध्ये लिहिला होता. त्याच्यानंतर मग परत एकदा जेव्हा बोलणं झालं तेव्हा मग मी मराठीमध्ये एक राजगडचा अनुभव लिहून दिला होता, जो माझ्याबरोबर दीपक आणि माझा दोघांचा अनुभव होता. आणि तो दीपकनी फार सुंदरपणे प्रेझेंट केला असं मला कळलंय, कारण मी अजून ऐकला नाहीये स्वतः तो. आणि म्हणजे आपल्याकडे NL मध्ये कॅसेट व्हायची जी प्रथा आहे तशी कॅसेट आजची आहे की मी आज ऑफिसमधनं घरी पोचलो आणि मला गोपाळ आणि प्रशांतचा फोन वाजून गेलेला दिसला. तर प्रशांतनी मला काय घरी पोचलायस तर बरं झालं, तर आता तू तयार राहा, तुला वाचायचं आहे, असं जे केल्यानंतर परत तीच परिस्थिती आहे की वाचन करणे हे खरंच अवघड आहे. पण तरी मी प्रयत्न करतो. तो इंग्लिशमध्ये जरी लेख असला तरी मी आता इंग्लिशमध्ये तो वाचणार नाहीये. म्हणजे तो मी नुसता वाचून मला स्वतःला असं वाटते की त्यापेक्षा तो अनुभव माझा मला आठवतोय, त्यामुळे जितका आठवतोय तेवढा मी सलग बोलीन. त्याच्यामध्ये शक्यता आहे की काही गोष्टी विसरल्या किंवा काही गोष्टी राहिल्या तर मी नंतर ऍड करीन, किंवा मग बघूया कसं होतंय ते. तर मी सुरू करतो. गोपाळनी प्रस्तावना केल्याप्रमाणे 25 सुळके करायचे असं जेव्हा ठरलं होतं, तर 25 सुळक्याच्या ह्याच्यात जरी गोपाळनी सांगितलं असेल की माझा खूप सहभाग होता, पण खरं सांगू तर नेहमीप्रमाणे नेचर लव्हर्स आपलं हे बरंच मोठं टीमवर्क असतं आणि ते होतं. 25 सुळक्याच्या वेळेला असं झालं होतं की सुरू करायचे, तर सुरुवात अशी झाली होती की त्याची प्रॅक्टिस पाहिजे. आणि तेव्हा आपल्याकडे खरं सांगायचं तर आत्ता राजीवने पण त्याचा उल्लेख केला की आपली पुढची पिढी तयार झाली आहे का, तर तेव्हा त्या पिढीत मधली पिढी ज्याला म्हणू, त्याच्यात जे पूर्वी लहानपणी म्हणून ट्रेक सुरू केले आणि क्लाइम्बिंग सुरू केलं आणि कंटिन्यू झालेले कमी मेंबर होते. लकीली 25 सुळके जेव्हा चालू झाले तेव्हा पहिली सुरुवात राजनच्या आशीर्वादाने आणि राजन आमच्या बरोबर स्वतः आला होता, ती म्हणजे शिवनेरीने सुरुवात केली. तर ठरलं असं होतं की कान्हेरीमध्ये खूप प्रॅक्टिस करायची, सुरुवात करायची सोप्या सुळक्यांनी आणि मग शेवटाकडे जशी जशी प्रॅक्टिस वाढेल आणि क्लाइंबर आपले वाढतील तसे कठीण सुळके करायचे. शिवनेरीने सुरुवात केली, त्याच्यानंतर कान्हेर क्लाइम्बिंग चालू होतं. लकीली एक असा कार्यक्रम ठरला आणि मी त्या कार्यक्रमाला जाणार नव्हतो, तो म्हणजे गणेश कार्तिकचा क्लाइम्ब. आणि तेव्हा आपल्याला 2 खूप चांगले क्लाइंब मिळाले, एक शशांक मधना आणि एक अश्विनी पत्की. म्हणजे दोघंही ऍड झाल्यामुळे आमची खरं 25 सुळक्यांची खूपच स्ट्रॉंग झाली. कारण आमच्या बरोबर माझ्या बरोबर कायम एक जण होता, तो म्हणजे रवी निकम. म्हणजे त्यांनी क्लाइम्बिंग सोडून बरीच वर्ष झाली होती, पण त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ठरवलं होतं की मी जितक्या सुळक्या नेहमीप्रमाणे माझ्यासाठी कायमच मधली ती कायमच प्रथा आहे की सिनियर्सकडे कोणाकडे काही मदत मागायला गेल्यावरती कधीही मला आजपर्यंत मदत मिळाली नाही किंवा मदत मिळताना काहीतरी अडचण आली असं कधीच झालं नाही. म्हणजे सुरुवात केली तेव्हा मी हेमंत हर्षल दोघांनी फोन केला होता, कारण मी खरे माझ्या क्लाइम्बिंगच्या धडे सुरुवातपासून त्यांच्याकडनं घेतले होते. तर त्या दोघांनी मला सांगितलं होतं की जसं जमेल तसं आम्ही नक्की येऊ, कारण त्या दोघाही क्लाइम्बिंगचा टच कमी आणि बाकी त्यांचे उद्योगधंदा आउटडोर्स मधलाच करत होते. ही सगळी बॅकग्राऊंड असतानाही ठरवलं होतं की 25 पैकी जितके होतील, भले एक वेळ आपले खूप कठीण किंवा खूप मोठे सुळके होणार नाहीत, पण ठरल्याप्रमाणे 25 करायचे. तशी सुरुवात झाल्यानंतर पहिले काही सुरुवातीचे इझी सुळके केले की गणेश कार्तिक झालं, ढाकबैरी झालं,
त्याच्यानंतर आम्ही काही कसारा रेंजमध्ये करून आलो. आणि मग असं ठरलं की ह्या वेळेला आता ह्या सीझन असा आहे की आपण मोठ्या पिनेकलला हात घालायचा. आणि त्याची प्रॅक्टिस कान्हेरी जोरदार केली होती. मी भारतला फोन केला होता की भारत तुझी गरज पडणार तर भारत येशील का, तर भारत एका पायावर तयार झाला की मी आहे तुझ्या बरोबर. आणि तेव्हा अगदी जेव्हा जवळ आलं तोपर्यंत असं होतं की टीम मेंबर 12 आहेत, 12नी सुरुवात झाली, प्लॅनिंग झालं, फूड प्लॅनिंग झालं. पण जेव्हा ऍक्च्युअल क्लाइम्बिंगला जायचं वेळ आली तेव्हा आम्ही फक्त 4 जण उरलो होतो. मी, भारत, अश्विनी आणि संतोष उटेकर असा एक आपला मेंबर आहे, जो कोणाच्या आत्ता टचमध्ये नाहीये, तो चिपळूणमध्ये असतो. पण तो एक असा आपल्याला सभासद मिळाला होता की त्याला क्लाइम्बिंगमध्ये थोडासा इंटरेस्ट होता, पण त्याला मुख्य इंटरेस्ट होता तो म्हणजे लोकांना मदत करणे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मोठे क्लाइम असो आणि त्यात स्वतः असणे, त्याचबरोबरीने त्यांनी हेही बघितलं होतं की आपल्याकडे इक्विपमेंट कमी पडत असेल तर मी इक्विपमेंटमध्ये कसं कॉन्ट्रीब्युट करू शकू. म्हणजे मी जर आज माझं प्रोफेशनही आउटडोर्स मधले तर मी आजच्या काळातला जर विचार केला तर तेव्हा जे इक्विपमेंट घेऊन आम्ही खडापारशीला क्लाइम्बला गेलो होतो तो खरंच वेडेपणा म्हणायला लागेल. कारण आपल्याकडे इक्विपमेंट तेव्हा फारच कमी होतं, म्हणजे 10-15 क्रॅप स्नॅप आणि 2 रोप कॉईल असं आपल्याकडे इक्विपमेंट होतं आणि झुमारपेर एकच होती. म्हणजे तसं बघायला गेलं तर चॅलेंजिंग, पण तसं बघायला गेलं तर वेडेपणा होता. पण ती तेव्हाची सगळे चॅलेंजेस घ्यायची सवय आणि तयारी असल्यामुळे आम्ही निघालो. ज्या दिवशी आम्ही निघालो तर त्या दिवशी आम्ही 4 जण निघालो. मी, भारत, अश्विनी आणि संतोष. आम्ही विटीला पोहोचलो तर विटीला आम्हाला एक मुलगा फिरता फिरता आमच्याकडे आला आणि म्हणाला की तुम्ही कुठे जाणार आहात. आम्ही म्हटलं आम्ही असे असे क्लाइम्बला जाणार आहोत. तर त्याने आम्हाला विचारलं मी आलो तर चालेल का तुमच्या बरोबर. तर आम्ही त्याला म्हटलं की तू आलास तर चालेल, पण तू काही संस्थेचा सभासद नाही, नवीन आहेस. तर पण आम्ही तुला कितपत तुला आम्ही क्लाइम्बला देऊ तर नक्कीच शकणार नाही, पण तुला यायला परवानगी मिळेल. तो म्हणाला चालेल, मला फक्त ट्रेकला यायचंय, मी कोणाबरोबरही जायला तयार आहे, तर मी तुम्हाला जी काही मदत लागेल ती करायला तयार आहे. संदीप नहार असं त्याचं नाव. तो माझ्यामध्ये आपल्याबरोबर तेवढ्या एकाच ट्रेकला आला पण नंतर नाही आला. पण खूपच हौशी कलाकार, फोटोग्राफर होता. त्यामुळे मनातल्या मनात आम्ही खुश झालो की आम्हाला कोणतरी फोटोग्राफर तरी मिळाला, कारण आमच्याकडे कॅमेरा असणारी एकच व्यक्ती होती आणि भारत नारायणकर. आणि भारत हा सगळ्यांनाच आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे फोटो काढण्यामध्ये त्याच्या एवढा कंजूस कोणच नाहीये. म्हणजे फक्त समिटचे फोटो काढायचे असा जो काही त्याचा नियम आहे, तो नियम त्यांनी तिथेही अगदी कटाक्षाने पाळला होता. अशा प्रकारे आमची टीम ही 4ची 5 झाली आणि आम्ही ठरवलं होतं की जायचं आणि क्लाइम्ब करायचंच. त्यामुळे आम्ही चौघांचं फूड घेऊन निघालो होतो. तो ऍड झाल्यावरती त्याच्याकडेही काही थोडंसं फूड होतं. म्हणजे असं करून आम्ही रात्रीची लोकल पकडून कल्याण, मुरबाड आणि नाणेघाट चढून आम्हाला खडापारशी जायचं होतं. कारण आम्ही एकदा विचारही केला होता की जुन्नर मार्गे जाऊया की आपलं चालणं कमी होईल, कारण आम्हाला सगळं इक्विपमेंट घेऊन करायचं होतं. पण नंतर आमच्या एक लक्षात आलं की जो आपला इतिहासही आणि आजही आपण म्हणतो की त्याच्यात आपल्याला लाज नाही वाटत, ते म्हणजे पैसे न खर्च करणे. कमीत कमी पैशात कसे आपले प्रोजेक्ट होतील हे आपण कायमच बघत आलोय आणि ते मला असं वाटते की त्यात काही गैर नाहीये. त्यामुळे आणि खरं तर 25 सुळक्यांना आपल्याला क्लबमधनं कमिटीने सांगितलेलं होतं की काही वेळेला जर गरज पडली तर आपण थोडासा हातभार त्यातही लावणार आहोत. पण तरी सवयीप्रमाणे संस्थेचे पैसे खर्च करणं हे काय आपल्याला पटत नव्हतं. म्हणून आम्ही नाणेघाटात उतरलो. नाणेघाट अख्खा चढून आम्ही वरती पोहोचलो. नाणेघाट चढून जेव्हा पोहोचलो तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. त्यामुळे काय करायचं असं जेव्हा ठरवलं तर नेहमीप्रमाणे आपण डबे घेऊन जाऊ असं जे काय म्हटलं होतं तसं काय फार काय कोणाकडे डबे वगैरे नव्हते. पण तरी ठरवलं की आपण कंटिन्यू करूया. त्यामुळे आम्ही तसेच निघालो. जे काय होतं ते खाल्लं आणि मग त्याला 2 रस्ते आहेत जायला. म्हणजे एक वाट जी आहे की मागच्या बाजूला घाटघरकडनं जाऊन जीवधन अख्खा चढायचा आणि मग उतरून खाली यायचं. आणि दुसरी वाट आम्ही जी घेतली होती की नाणेघाटातनं डायरेक्ट आपण चढायचं आणि खडापारशीच्या बेसला पोहोचायचं. त्या दृष्टीने आम्ही निघालो आणि डायरेक्ट खडापारशीच्या बेसला पोहोचलो आणि वाजले होते 3-3:30. त्यामुळे प्रश्न असा होता की आता क्लाइंब चालू करावं का न करावं, कारण तसा खडापारशी मोठा आहे, 350-450 फुटाचा क्लाइंब आहे. टफ कॅटेगरीतला सुळका आहे. तर भारत आणि मी आम्ही दोघंच क्लाइंब करणार होतो. अश्विनीने 25 सुळक्यांपासून सुरुवात केली होती, त्याच्या आधी तिचा वायचेचा थोडा अनुभव होता. बाकी उरलेले दोन्ही मेंबर हे पूर्णपणे नवीन होते, म्हणजे ज्यांना क्लाइम्बिंगचा अबकड पण माहित नव्हते. तर भारत आणि मी दोघांनी ठरवलं की आपण एक काम करूया की आपण फर्स्ट किंवा सेकंड लेज पण क्लाइम्ब करूया.
उजेडात नक्की खाली उतरायचं, कारण आम्हाला राहायला जीवदानवरती जायचं होतं. त्याप्रमाणे आम्ही स्टार्ट केलं क्लाइम्बिंग. सेकंड लेज पर्यंत पोहोचलो. 5:30-6 झाले होते. सूर्य पश्चिमेकडे मावळायला लागला. आम्ही चांगला सनसेट बघायला मिळेल ह्या हिशोबाने पटापट आवरून खाली यायचं हेच ठरवलं होतं. आम्ही खाली उतरलो आणि मग ठरलं की आता जीवदानवर जाऊन राहायचं. त्यात भारत हा नेहमीप्रमाणे डोकेबाज असल्यामुळे भारतने सांगितलं की आपण इक्विपमेंटच्या सॅक वरती न्यायच्याच नाहीये. हे म्हटल्यावरती भारत आणि माझा वादच चालू झाला. म्हटलं इक्विपमेंट इथे ठेवणारच नाही, काही झालं तरी मी नेतो, मी 2 सॅक कॅरी करीन, पण इक्विपमेंट आपण गडावर न्यायचं. भारतने हट्ट करून नाही न्यायचं आणि मी गॅरंटी देतो की इक्विपमेंटला काही होणार नाही, कारण जीवदानच्या त्या भागात ना माकडं खूप आहेत, म्हणजे त्याचे अनुभव कायमच आलेले आहेत. तर भारतने हट्ट करून भारतने सांगितलं तू एक काम कर, तू परत खाली उतरल्यावर मला म्हणाला जा जरा फर्स्ट लेज पर्यंत क्लाइंब करत जा. मी परत फर्स्ट लेज पर्यंत क्लाइंब केलं. भारतने मला सगळ्या सॅक ओढून घ्यायला लावल्या फर्स्ट लेज वरती. त्या आम्ही तिथे बांधून ठेवल्या आणि खाली उतरलो आणि फक्त आमचं खाणं पिणं घेऊन आम्ही जीवदान वरती पोहोचलो. जीवदानवरती आम्ही पोहोचलो. जीवदानला भारत एकटाच असा होता की जो पूर्वी जीवदान किल्ला बघितलेला, बाकी आमच्यापैकी कोणीही जीवदान किल्लाही बघितलेला नव्हता. त्यामुळे आम्ही चोरदिंडीतनं वर गेलो आणि तिथेच ठरवलं मुक्काम करायचा. भारत हा भारत आहे आणि भारतच्या जेवणाचा अनुभव माझ्या मते आपल्यापैकी सगळ्यांनीच घेतलेला असेल कुठल्या ना कुठल्या ट्रेकला किंवा क्लाइंबला. भारतने नेहमीप्रमाणे तयारी केली, 2 चुली पेटवल्या आणि बाकी मग कामं आपोआपच आम्ही वाटून घेतली की भारतने जेवण करायचं आणि बाकी उरलेल्यांनी झोपायची जागा स्वच्छ करून ती सगळी तयारी करायची. भारतने पुढच्या 15 मिनिटात आम्हाला खिचडी तयार दिली. त्याच्या बरोबरीने त्याला आम्ही अट आधीच घातलेली, तू खिचडी कर नाही तर काही कर, चहा आधी पाहिजे, तरच पुढचा स्वयंपाक करायचा. त्याप्रमाणे भारतने चहाही केला आणि खिचडी केली. त्यामुळे त्या दिवशी आम्ही मस्तपैकी खिचडी वगैरे खाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी काय करायचं हा म्हटलं आपण सकाळी उठून ठरवूया. दुसरा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा होता, कारण दुसरा दिवस क्लाइंबही खूप मोठं करायचं होतं. त्या दिवशी वाइंड अप करायचं होतं आणि आम्हाला त्या दिवशी असं प्लॅन असा ठरवला होता आम्ही की त्या दिवशी रात्री आपण नाणेघाट उतरून खाली जाऊन राहायचं कुठेतरी, कारण दुसऱ्या दिवशी सगळ्यांनाच पोहोचायचं होतं मुंबईमध्ये. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मग असं ठरवलं की आपल्याला जेवण करायला किंवा स्वयंपाक करायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी खूप लवकर उठून ब्रेकफास्ट बरोबर वरण भात, म्हणजे आपला नेहमीप्रमाणे रस्सा भाजी आणि भात हे आम्ही करून घेतलं. तसेच्या तसे टोप कॅरी केले आणि जीवदानच्या आपल्या खडापारशीच्या बेसला पोहोचलो. दुसऱ्या दिवशीचं क्लाइंब आम्ही चालू केलं आणि दुसऱ्या दिवशी क्लाइंब खूप मोठं होतं आणि तसं बघायला गेलं तर माझा फर्स्ट मोठा टफचा लीड होता. मी कधी लीड केलं नव्हतं इतक्या मोठ्या टफ क्लाइंबचं. त्याच्या आधी तैलबेला आणि बरेच पिनेकल्स केले होते, पण खडापारशी त्या मानाने ग्रेड वाईज खूपच टफ आहे. पण भारत बरोबर असल्यामुळे तो कॉन्फिडन्स होता आणि भारतनी दुसऱ्या दिवशी पण मला विचारलं की तू कालच्या क्लाइंबनी दमला नाहीयेस ना? मी म्हटलं नाही. मग तो म्हणाला पूर्ण लीड तू करायचं आणि जिथे तू सांगशील मला की मी आता दमलोय तिथे मी चालू करीन, तोपर्यंत तूच करायचं. आम्ही दोघेही क्लाइंब करायला सुरुवात केली. तो माझा सेकंड मॅन होता. दुसऱ्या दिवशीचा क्लाइंब आम्ही खूप लॉंग क्लाइंब झाला आमचा. नवीन बोल्ट काही होते, काही जुने बोल्ट होते, म्हणजे त्याचा आधार घेत आणि करत समिटला पोहोचलो. आता खडापारशी ज्यांना माहिती आहे तर खडापारशीचं क्लाइंब सेकंड लेजच्या वर गेलं ना की बेसवरच्या मंडळींना वरती काय चाललंय याचा काहीही पत्ता लागत नाही. त्यामुळे त्यांच्या पेशन्सची खरंच कमाल होती. म्हणजे काय चाललंय वरती, कधी परत येणार आहेत ह्याचा काहीही अंदाज त्यांना नव्हता. ते आपले नुसतेच वाट बघत खाली बसले होते. ते करताना त्यांच्यावरती आणखीन एक संकट ओढवलं होतं, म्हणजे माकडं. म्हणजे माकडांशी त्यांचं एक युद्ध झालं छोटंसं. म्हणजे युद्धात त्यांना आपल्या टीमला थोडीशी हार मानायला लागली. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की खाली उतरल्यावर खायचा जो ड्राय स्नॅक्स होता तो सगळा माकडं उचलून घेऊन गेली, म्हणजे काही चान्सच नव्हता. आणि खडापारशीचा बेस इतका क्रिटिकल जागेवर आहे की जास्त पळापळ करण्याचाही पॉईंट नव्हता. वरती आमचं जे क्लाइंब चाललेलं होतं, तर आम्ही समिटला पोहोचलो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की खूप एक्स्ट्रा तिकडे मेखा मारलेल्या आहेत, बोल्ट मारलेले आहेत. मग आमच्या लक्षात आलं की तो एक जो जीवदान ते खडापारशी कार्यक्रम चालतो त्याचं ते इतकं मोठं अँकरिंग स्टेशन्स आणि केलेले आहेत. भारत हा भारत असल्यामुळे त्याने सांगितलं एवढी काही इकडे वरती अँकरची गरज नाहीये, त्यातले काही पेग खूप चांगले आहेत आणि आपल्या पुढच्या क्लाइंबला उपयोगी येतील, असं म्हणून त्यातले त्यांनी 6 पेग काढून घेतले. माझ्या पाठीवर 4 दिले, स्वतः 2 घेतले आणि म्हणाला आता हे आपण घरी घेऊन जायचे. मी भारतला म्हटलं भारत नाही, इतके पेग घेऊन मी काय रॅपलिंग वगैरे काही करणार नाही अजिबात. भारत म्हटलं नाही, मग ठीक आहे म्हणाला, 6च्या 6 मी घेतो. मग हो नाही करत आम्ही ते थोडेसे पेग तिकडे होते तिथे ठेवले, 4 घेतले
आणि परत वाइंड अप करत 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 खाली आलो एक एक स्टेज. वाइंड अप हा खरंच खूप टफ आहे. म्हणजे मध्ये 1-2 ठिकाणी आमच्या रोपचा गुंता झाला. तो सोडवण्यात आमचा जवळजवळ तासभर गेला. कारण तेव्हा परिस्थिती अशी होती की म्हणजे अल्पाईन क्लाइम्ब हे ऐकलेलं होतं, पण त्या दिवशी आम्ही खरंच दोघांनी अनुभव घेतला. कारण 2च माणसं, फर्स्ट मॅन सेकंड मॅन, बरोबर सपोर्टला कोण नाही. हे ह्यावेळेला फक्त आम्ही ठरवलेलं नव्हतं. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली तेव्हा झोमारपेर एकच असल्यामुळे ही परिस्थिती होती की तिसरा किंवा चौथा माणूस कुठेही आमच्या मदतीला येऊ शकत नव्हता. म्हणजे जे काय होतं ते आम्हाला दोघांनाच करायचं होतं. त्यामुळे आम्ही ठरवून सेफली किती वेळ लागला तरी चालेल असं करत स्टेज बाय स्टेज पूर्णपणे बेसला आलो. बेसला आल्यानंतर वाइंड अप करायला म्हणजे ताकदच उरली नव्हती हातात, म्हणजे रोप पाईल करायला. आणि तर अश्विनी आणि संतोषनी दोघांनी मिळून ते काम घेतलं आणि ते काम त्या दोघांनी अगदी चोख बजावलं. वाइंड अप करताना आणखीन एक आमच्या लक्षात आलं होतं की खाली रॅपल करताना माझ्याकडची जी हॅमर होती ती एका ठिकाणी गवतामध्ये अडकून सुटली आणि ती व्हॅलीत गेली होती. त्यामुळे इथे परत भारत आणि मी आमच्यावरती ती जबाबदारी होती की एक स्नॅप आणि एक हॅमर हे आपल्या दृष्टीने इतकं महत्वाचं इक्विपमेंट आहे की तो जो रोप जसा बेसला अँकर होता केलेला तो तसाच व्हॅलीत सोडला. फार खाली नाही जायला लागले, 20-25 फुटावरती होती, पण व्हॅलीत रॅपल करून भारत जाऊन ती स्नॅप आणि हॅमर परत घेऊन आला. आणि मग आम्ही पूर्ण वाइंड अप केलं आणि तोपर्यंत संध्याकाळ झाली होती, उशीर झाला होता. म्हणजे आम्हाला अंदाज आला होता की आपण बेसला काही पोहोचू नाही शकत. पण आमच्याकडे सकाळी केलेलं तो भात आणि रस्सा होता, ते सगळं घेऊन आम्ही नाणेघाट केव मध्ये गेलो. मग त्या दिवशीचा निवांत होता, आम्हाला काही गडबड नव्हती. त्यामुळे संध्याकाळी पोचल्या आम्ही मस्तपैकी चहा, संध्याकाळचा सनसेट छान नाणेघाटातनं बघितला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघून मुंबईत आलो. म्हणजे अशा प्रकारे आमचा मस्तपैकी एक खडापारशीसारखा टफ पिनॅकल क्लाइम्ब झालं होतं. याच्यामध्ये एक नेहमीप्रमाणे कॅसेट मस्त झाली होती. दिवसभर जी बेसला मंडळी होती ती उन्हाने बऱ्यापैकी डिहायड्रेट झाली होती आणि दमली होती. तर संतोष उतेकर नावाचा जो आपला मित्र आहे तो संध्याकाळी इतका दमला होता आम्ही राहायला जेव्हा नाणेघाटात यायच्या आधी, की त्यांनी तयार झाला, सॅक भरली, शूज घातले आणि त्यांनी परत शूज काढायला सुरुवात केली. माझं लक्ष गेलं, म्हणून त्याला विचारलं की अरे तू शूज का काढतोयस, निघायचंय आपल्याला. तर मला म्हणाला की अरे मी शूज काढतोय म्हणजे ना मी ना शूज उलटे घातलेत. मी म्हटलं नाही अरे तू शूज नीट घातलेस मला दिसतंय. तर त्यांनी मला सांगितलं नाही नाही मला कळतंय ना, मी शूज उलटे घातलेत. म्हणजे तो इतका दमला होता की त्याला ते कळत नव्हतं की आपण शूज सरळ घातलेत की उलटे घातलेत. मग त्याला मी म्हटलं तू पहिलं पाणी पी आणि तू बस, तुझी सॅक मी घेतो. नाही 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 म्हणाला, अजिबात तयार नाही. त्यांनी सॅक घेतली आणि नाणेघाटात आल्यावर जो संध्याकाळी झोपला तो जेवायलाही उठला नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. त्यामुळे तो जितका दिवसभर चांगला होता तेवढंच संध्याकाळी त्याचे हाल झाले होते. पण ह्या आमच्या एवढ्या छोट्या टीम मध्ये एक खूप चांगलं टफ पिनेकल माझ्यामध्ये आपलं तेव्हा पूर्ण झालं होतं. असा आमचा पूर्ण कार्यक्रम झाला. धन्यवाद. अभिनंदन वा अभिनंदन. वा 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 अभिनंदन. गुड, अरे अभिनंदन. एकदम मस्त मस्त. बापरे. ते अमोल. ऐकूनच काटा उभं राहिलं एवढं सगळं. बोललास पण छान. मस्त अमोल मस्त. अभिनंदन सुंदर अमोल. सुंदर अभिनंदन. मी गुड. आपला आता एक शेवटचा एक इंटरेस्टिंग शेवटचं एक छोटस आहे पण फारच गमतीशीर आणि फार इंटरेस्टिंग असं अभिवाचन राहिलेलं आहे. तर तिकडे आपण घेऊया, रेकॉर्डिंग करून पाठवलं आहे त्याचं. छाया शिंदेचा आपण काही ह्याच्यापूर्वी छाया शिंदेचा वांगणीच्या खुन्नस ट्रेकचा आपण अनुभव ऐकला. ही जी ट्रिप होती वांगणीची ट्रिप, ज्या कार्यक्रमाला तिने काटशह देण्यासाठी ती आखली होती आणि सगळ्या मुलींनी केली होती, तो मूळचा कार्यक्रम म्हणजे गोरखगडची दिवाळी. तर ही जी दिवाळी होती ती फारच प्रसिद्ध अशी होती आणि ते जाणारे त्या कार्यक्रमाला जाणारी जी टीम होती दरवर्षी, ती मात्र अगदी आतुरतेने त्या कार्यक्रमाची वाट बघायची. आणि ह्या गोरखगडच्या कार्यक्रमाचे काही परमनंट सभासद होते, त्यातला आपला भाऊ एक होता. अगदी न चुकता तो या कार्यक्रमाला जो वर्षानुवर्ष गेला. त्याच्याबरोबर बरेच जण गेले, त्यातले काही आज इथे आहेत. तर भाऊने त्यांचा उल्लेख पण केलेला आहे. तर मी भाऊचं आपण त्या कार्यक्रमाचं जे अभिवाचन आहे ते ऐकूया. फक्त मी विनंती करेन की सगळ्यांनी एकदा म्यूट करा आणि एस्पेशली सँडी किंवा इतर कोणी असेल तर त्यांनी व्हिडिओ देखील प्लीज ऑफ करा. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन दिवाळी साजरी करणं हे आता खूप कॉमन झाले.
त्याला कारण विविध आहेत. फटाक्यांचं प्रदूषण, एकत्र जायला बाहेर सलग रजा मिळते वगैरे. पण द नेचर लव्हर्स 30 ते 35 वर्षापासून गडावरती दिवाळी साजरी करतात आणि तो गड होता गोरखगड. कल्याणजवळ असणारा हा छोटेखानी गडावर जायला फारसा त्रास अथवा दमछाक होत नाही. गोरखगडावरील दिवाळी ज्यांनी अनुभवली आहे ते तेथील वास्तव्य विसरू शकणार नाही. देहरी गावात उतरल्यावर काही खरेदी राहिली असल्यास ती करून सॅक पाठीवर टाकून सुरुवात. कधी बरोबर गावातून एक माणूस घेतला यायचा ज्याच्याकडे आमचे अतिरिक्त सामान दिले जायचे. एक किट बॅग भरून तर आमची भाजीच असायची. इतर वाण सामान जसे तांदूळ, डाळ, तेल, कांदे, बटाटे, पापड, लोणचे, जे काय होतं ते इत्यादी विविध पदार्थ असायचे आमच्याबरोबर. दुपारपर्यंत गडावर पोहोचलो की पॅक लंच खाऊन झाले की मग कामाला सुरुवात. सर्वप्रथम गुहा साफ करायची, केर काढायचा. नंतर सर्वजण सुकलेले गवत गोळा करायला निघायचं. जमवलेल्या गवतातील थोडे गवत गुहेमध्ये पसरून ते पेटवायचे. असे केल्याने गुहेतील किडा मुंगींचा नायनाट व्हायचा. आता त्यावर पाणी मारून आग पूर्णपणे विझवायची आणि नंतर जे काय उरलेले गवत होते ते त्यावर टाकायचं. साधारण 3 ते 4 फुटाचा हा थर असायचा गवताचा. हा आमचा पुढील कालावधीसाठी बेड असायचा. त्यावर सतरंजा आणि कॅरमॅट वगैरे टाकून मस्त झोपायचं. गुहेत शिरताच दोन्ही हाताला ओटे आहेत ते आमचे किचन प्लॅटफॉर्म. त्यावर सर्व भाज्या व धान्य ठेवले जायचे. कोपऱ्यात एक चूल सतत पेटत असायची. त्यावर ज्याला कोणाला काय बनवायचं असेल ते तो बनवायचा. सकाळी आरामात उठून चहा नाश्ता झाला की दररोज थोडी गडसफाई. नंतर दुपारच्या जेवणानंतर थोडी विश्रांती. चहा घेतल्यावर सूर्यास्त बघायला जाणे व परत आल्यावर रात्रीच्या जेवणाची तयारी आणि गडावर गुहेच्या पायऱ्यांवर खोबणी दिवे लावायचा कार्यक्रम. त्या प्रकाशात सारा परिसर उजळून निघायचा. रात्री जेवण, त्यानंतर नाच, गाणी, गप्पा असं साधारण दिवसाचा दिनक्रम असायचा. अभ्यंग स्नानाच्या दिवशी तर जंगी कार्यक्रम. एका मोठ्या पातेल्यात उटणं कालवलं जायचं. उटणं भिजेपर्यंत सर्वांगाला तेलाने मॉलिश करायचं. उटणे बरोबर घेऊन सर्वजण पाण्याच्या टाक्यावर आंघोळीला. गडावर पाण्याची खूप टाकी आहेत त्यामुळे प्रत्येकाला आंघोळ करायला एक स्वतंत्र टाकं आहे की नाही ऐश. तिथे बसून सर्वांगाला उटणं लावायचं. उन्हात बसायचं. उटणं वाळल्यावरती आंघोळ. गुहा खराब होऊ नये म्हणून दिवसा अथवा रात्री मात्र जेवायला आम्ही गुहेसमोरील मोकळ्या जागेत बसायचो. रात्री तिथून चांदण्याने भरगच्च भरलेले आकाश दिसायचे. समोरचा मच्छिंद्रगड चांदण्यात न्हात असायचा. थोडे आकाशदर्शन, विमान, उपग्रह जाताना बघण्यात मजा यायची. शेवटच्या दिवशी निघतांचा नाश्ता ठरलेला. जी काही कडधान्य उरलेली असतील ती आदल्या दिवशी भिजत घालायची आणि दुसऱ्या दिवशी त्याची उसळ करायची आणि त्यात मॅगी घालायचं. त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. निघताना परत एकदा गुहेत असलेले गवत पेटवून ते विजल्यावर त्याने पाणी मारायचे. गुहा स्वच्छ करून गडावरून खाली उतरायचो ते पुढच्या वर्षी दिवाळीत परत येण्यासाठी. फार मोठा अनुभव थोडक्यात वा, सांगितला. सुंदर. भाऊ मला वाटतं जॉईन झालेला आहे. भाऊ आहेस का? वा मस्त. हे अर्धवट झालं का? नाही अर्धवट झालं. भाऊनी लवकर संपवलं. अरे, तू अगदी होता म्हणून खरंय, काय? अगदी खरंय. हे तुला हा? कोणी संपवलं काय? म्हणजे अच्छा, खरे तुला अनुभव बघून संपवलं? सांगितलेच नाही. काय हे सगळा डॅम्बिसपणा सांगितला नाही हा तुमचा. हे महत्वाचे कार्यक्रम गाळलेले आहेत. ते सगळं महत्वाचे कार्यक्रम गाळले. बरोबर आहे. आपल्या प्रशांतला काहीतरी बोलायचं आहे. प्रशांत. हा बोलतो मी. हा अरे कार्यक्रमाच्या फ्युचर बद्दल थोडासा विचार मांडतोय प्रशांत. आपण ऍक्च्युली हा कार्यक्रम चालू केला ऑक्टोबर मध्ये दसऱ्याच्या निमित्ताने आणि कल्पना रश्मी जी होती, गोपाळ, मी, रवी, नंतर अश्विनी, दीपा आणि विशाखा सगळ्यांनी मिळून तो कार्यक्रम किंवा सईनी तो नेला. तर साधारणपणे आपले 8 पुष्प झालेले आहेत. म्हणजे साधारण 4-5 महिने झाले. तर आमचा आता सध्या असा विचार आहे की अजून एक कार्यक्रम घ्यावा, म्हणजे थोडा ब्रेक घेऊन, की त्याच्यामध्ये आम्हाला तयारी करायला जरा वेळ मिळेल. की नेचर लव्हर्सचा आत्तापर्यंत कॅलेडोस्कोप म्हणजे सामाजिक बांधिलकी जे सगळं त्याचा स्लाइड शो एक करावा असा आहे. त्या निमित्ताने आम्ही साधारणपणे आता एक 250 फोटोग्राफ जमा केलेले आहेत. ओके, पण हे करायला जरा वेळ लागणार आहे. म्हणजे असं नाही की लगेच होईल असं, कारण ते जुने फोटो जमा करणं, कात्रणं जमा करणं आणि त्याच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी लिहिणं आणि तो एक स्लाइड शोच्या संदर्भात आम्हाला एक बनवायचा आहे. तर आता आमच्या अशा डोक्यात एक विचार आहे की आपण एक
थोडा ब्रेक घ्यावा आणि हा एक प्रोग्राम तयार करावा आणि मग परत लोकांच्याकडनं, किंवा कारण मोनोटोनस पण होऊ नये हा कार्यक्रम, असं एक वाटतं की मोनोटोनस झाला तर लोकांची संख्या हळूहळू कमी होते, तर काहीतरी वेगळं करावं त्यात आणि थोडा ब्रेक घेऊन मग पहिल्यांदा हा नेचर लव्हर्सचा सामाजिक बांधिलकी म्हणा, आपण केलेल्या गोष्टी आणि बरेच ट्रेक वगैरे असं आयदर एक पार्ट मध्ये किंवा 2 पार्ट मध्ये असा एक स्लाइड शो करावा आणि त्यानंतर मग परत वेगळ्या रूपानं आपण हा कार्यक्रम झूमचा चालू करावा, असं एक आमच्या डोक्यात एक कल्पना आहे. आणि त्याच्याबरोबरच आम्ही आता जे आतापर्यंत आलेले लेख आहेत त्याचे फोटोग्राफ घेऊन याचं एक पुस्तक रूपात आम्हाला एक संग्रह करायचा आहे. त्यासाठी पण वेळ लागेल, तर म्हणून असं आम्ही सगळे म्हणत होतो की म्हणजे आम्ही जे करतोय ते की आपण एक छोटासा एक पॉज घ्यावा आणि मग परत तो चालू करावा, की लोक पण थोडस त्या परत येतील आणि जास्त संख्येने लोक उपस्थित राहतील, असा एक विचार येस होता. येस म्हटलं हा येस तुमच्या पुढे चांगला सगळ्यांच्या विचार. पुढे आपण मांडूया आणि त्यानिमित्तानं ज्यांच्याकडे जुने काही फोटो असतील, म्हणजे आपण वृक्षारोपण केलेले किंवा काही सामाजिक कार्य केलेले किंवा जे काय असतील ते किंवा कुठल्या ट्रेकचे, ते सगळे फोटो जे आहेत ते रवी, मी किंवा गोपाळकडे पाठवा. मग आम्ही त्याचं सॅग्रिगेट करू, त्याचा एक मोठा स्लाइड शो करू. आता मी साधारणपणे मला असं वाटतं मी एक स्वतः एक 250 फोटोग्राफ जमा केलेले आहेत ऑलरेडी. ओके, जेव्हा ते म्हणजे मला वाटतं वाघाचं कातडं आणि त्याच्यापासून जे सगळे जे आहेत ते सगळे फोटोग्राफ्स बऱ्यापैकी आहेत माझ्याकडे, किंवा कातरणाच्या फोटोग्राफ्स ते जमा केलेले आहेत मी. आणि आता गोपाळ आणि बाकी सगळे पण आम्ही जमा करतोय. तर हा एक उपक्रम करावा की जेणेकरून नेचर लव्हरची वाटचाल म्हणजे कॅलेडोस्कोप पूर्ण असा सगळा एक सगळ्यांच्या समोर यावा. कारण जुन्या पिढीतून चालू केलं, नवीन पिढी आणि आम्ही मधली पिढी आहे, हे सगळ्यांच्या समोरून एक असा सगळ्या ठळक गोष्टी जाव्यात, असा एक त्याच्यामागचा एक उद्देश आहे आमचा. तर तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं त्याच्याबद्दल ते सांगा, म्हणजे असा आमचा विचार आहे. चांगलं आहे. चालेल, योग्य आहे, कारण तुम्हाला पण वेळ दिला पाहिजे ना, या गोष्टी सगळ्या करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे ना. प्रशांत, बोल. मला एक विचारायचं आहे. ह्याच्यात आपले जे आपण अवेअरनेस साठी काही प्रदर्शन वगैरे भरवलेले त्याचे पण फोटो आहेत. ज्यांच्याकडे फोटो आहेत ना ते सगळे पाठवा. प्रदर्शनाचे फोटो आहेत किंवा किल्ल्यांचे ते सगळे आहेत, ते माझ्याकडे मी जमा केलेले आहेत ऑलरेडी थोडे. म्हणजे मी नितीनकडनं घेतलेत, पापाच्या ह्याच्यातनं काही घेतलेत, जुन्या कोणाच्याकडनं घेतलेले आहेत, मागवलेले आहेत. तर ज्यांच्याकडे असे काही ठराविक फोटो आहेत ते आयदर गोपाळ, मी किंवा रवी कोणाकडे पाठवा. ते एकदा सगळे फोटो आले की आम्ही ज्यांच्याकडे असेल ते रवी तुम्हाला गुगल ड्राईव्हवरची हे पाठवेल, तिथं तुम्ही त्या लिंकला क्लिक करून ते पाठवा, म्हणजे ते पाठवणं सोपं होईल आणि मग आम्ही कलेक्ट करून त्याचा एक सुंदरसा स्लाइड शो करू पूर्ण अख्खा. आणि ज्यांच्याकडनं मिळेल ना त्यांचं खरंच आपण ऋणनिर्देश करू, कारण काही जणांनी एवढ्या वर्ष ते सगळं जपून ठेवलंय, फोटो काढले आणि जपूनही ठेवलंय. कारण आता जसं मागे जातो तसे फार थोडे थोडे मिळतात, तर व्यवस्थित त्यांचा ऋणनिर्देश करून आपण ते करू. म्हणजे तुझ्याकडे त्या कार्यक्रमाचं काहीतरी आहे का? माझ्याकडे झुंपाच्या एक्झिबिशन झालेले फोटोग्राफ्स आहेत. त्याच्यानंतर आम्हाला त्या आपलं ह्याचा जो असतो ना, म्हणजे नॅशनल पार्क मध्ये आपला जो कार्यक्रम असतो ना, कुठला रे, महाशिवरात्रीचा, त्याचे काही फोटोग्राफ असतील त्याच्यात आपण काम केलेलं, त्याचे काही असतील तर ते फोटोग्राफ द्या आम्हाला पाठवून. जरा प्रशांत, राजीव, हा बोल ना. प्रशांत, राजीव जाधव बोलतोय. हा बोल. महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्याशी खरोखरच सहमत आहे की आपले 8 पुष्प झालेली आहेत, थोडा मोनोटोनस व्हायला लागलेला आहे. कारण आताच मी रवीशी जेव्हा शेअर केलं तेव्हा हेच म्हटलं की बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण फक्त भीमाशंकर आणि आपण राजगडच केलाय का, हा थोडासा प्रकार झालेला आहे. त्याचबरोबर आपण नेचर कॅम्पचा आपला एकही काही आलेलं नाहीये. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे नेचर ट्रेलच्या बद्दल देखील आपलं काही आलेलं नाहीये. बरोबर. वांगणीचं जे आपलं निसर्ग तिकडचं ज्या वेळेला आपण तिकडे डेव्हलपमेंट करायचं ठरवलं होतं ते यशस्वी झालं नसेल, पण त्याच्या खूप चांगल्या आठवणी आपल्या बरोबर आहेत. बरोबर. तर तेही व्हायला पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे माझ्याकडचे फोटो तर मी निश्चितच देणार आहे, जे जुने फोटो आहेत. म्हणजे पहिल्या निसर्ग जो शिबिर जे आहे, जे मी आणि नितीन जाधवने ऑर्गनाईज केलं होतं, त्याचे काही फोटो माझ्याकडे आहेत. ओके. तर ते ज्योतीन मला दिले होते, तर ते फोटो मी तुला देतो, मी त्याला पाठवून देतो. त्याचबरोबर माझ्याकडे जुने ते लोकांच्याकडे जे काय
माझ्याकडे मी जी पहिली जी मेंबर झालेलो 83 मध्ये, त्यावेळेला माझ्याकडे जी रिसीट होती नेचर लव्हर्सची, ती वर्गणीची रिसीट माझ्याकडे आहे. मी जे हे झाल्यानंतर लाईफ मेंबरशिप घेतली त्याची रिसीट माझ्याकडे आहे. आणि त्यावेळेची आपली जी पत्रकं आहेत ती पत्रकं आहे, पूर्ण फाईल माझ्याकडे आहे. ह्याची सॉफ्ट कॉपी करून मी तुम्हाला पाठवून देतो. म्हणजे आपल्याला या पद्धतीने आपल्याला नॉस्टॅल्जिक होता येईल त्या पद्धतीने. करेक्ट 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 बरोबर. आणि राजीव तू म्हणालास त्यातला एक जस्ट मी ऍड करतो की कॅम्प्स ऍक्च्युली आले लिहून. मी पण तानसाच्या आपण जे शिबिर झाला त्याच्यात लिहिलंय, पण आता ह्या कार्यक्रमात आता पण पर्यंत अशी काही संधी किंवा हे आलं नाही. पण तू म्हणतोस ते खरं आहे. खरं तर मला एक फार वाटलं की ताडोबाचं थोडस एक हिचं आलं, दीपालीचं आलं, पण ताडोबाचे एवढे आपल्याकडे अफाट अनुभव आहेत लोकांचे, तर अजून त्याच्याबद्दल आला असते तर खूप मजा आली असती. ज्योती नाही, खरं म्हणजे माझ्याकडे नाही, खरं म्हणजे माझ्याकडे स्वतःकडे ताडोबा सेकंड माय सेकंड होम नावाचा कार्यक्रम मी आपल्यासाठी लिहूनही काढलेला होता. पण माझ्या पहिल्या लेखालाच ऑक्टोबर पासून जागा मिळत नाहीये. त्याच्यामुळे मी हा लेख माझ्याकडे अजूनही पेंडिंग ठेवलेला आहे. हा लिहिलेला लेख माझ्याकडे आहे, तयार लेख माझ्याकडे आहे. राजू, माझा सगळ्यांना ते सांगायचं आहे की समजा जरी आपले असे झाले नसतील तरी सगळ्यांनी लेख पाठवा, कारण ते आपल्याला डॉक्युमेंटेशन करायचं, पुस्तक बनवायचं आहे. माझ्याकडे तीन लेख आहेत. मग एक लेख आहे तो नाणेगाठची शिवनेरी आहे. पाठवून दे ना. नाही, मी मुद्दाम पाठवलं नाही, कारण तुमच्याकडे ऑलरेडी बर्डन खूप होतं. नाही, कारण आता आपण पुस्तक रूपात पण करायचे आहेत ना, तर त्यामुळे नंबर ऑफ लेख भरपूर राहिले, सगळ्यात चांगले, म्हणजे लोकांना वाचता पण येतील ते अनुभव सगळे. इंग्लिश मध्ये चालेल ना? ते आहे ते ताडोबा माय सेकंड होम म्हणून. अरे चालेल, ऍक्च्युली इंग्लिश आणि नवीन मुलं जी आपली आहे जी बरीचशी इंग्रजी माध्यमात गेली आहेत, त्यानिमित्ताने त्यांच्याकडनं इंग्लिश मध्ये आलं तरी चालेल. म्हणजे मराठीच पाहिजे आवडेल मराठीत, पण नाही ठीक. मग मी तुमच्या ईमेल आयडी वरती पाठवून देतो मी.